नमस्कार सर्वांना. वाचकपीठ आयोजित 49वी दृकचित्र मासिक काव्य चर्चा यामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आज आपण कवी अमोल विनायकराव देशमुख यांच्या आठ फोडा आणि बाहेर फेका या काव्य संग्रहावर चर्चा करणार आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मुरारी केळे सर, भाष्यकार डॉक्टर मनीषा रिठे मॅडम, प्राध्यापक डॉक्टर बालाजी डिगोळे सर आणि कवी अमोल देशमुख आणि उपस्थित सर्वच मान्यवरांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि वाचकपीठ आयोजित या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करण्याची विनंती वाचकपीठचे ज्येष्ठ भानुदास मानू सर यांना करतो. धन्यवाद सर. नमस्कार. आज आपण वाचकपीठच्या 49व्या दृकचित्र मासिक काव्य चर्चेसाठी एकत्रित आलेलो आहोत. तर प्रथमतः उपस्थित सर्वांचं मी वाचकपीठच्या वतीने स्वागत करतो. वाचावे ते आम्हीच हे घोषवाक्य घेऊन दिनांक 9 ऑगस्ट 2020 रोजी तहानलेलं पाणी या मारुती सावंत यांच्या काव्य संग्रहाच्या चर्चेच्या निमित्ताने सुरू झालेला हा अनोखा काव्य चर्चेचा जो आपला उपक्रम आहे तो अखंडितपणे चालू राहिला आणि आज आपण 49व्या चर्चेपर्यंत पोहोचलेलो आहोत. प्राचार्य चंद्रकांत भोसले सर आणि आदरणीय भास्कर निर्मल सर या दोघांच्या संकल्पनेतून वाचकपीठ स्थापन झालेलं आहे आणि या वाचकपीठ तर्फे प्रत्येक महिन्याला एका काव्य संग्रहावर आपण अखंडपणे आतापर्यंत चर्चा केलेली आहे. आजचा 49वा कार्यक्रम आहे आणि ही चर्चा आपण ऑनलाईन माध्यमातून करतो. हा जो उपक्रम आहे हा केवळ महाराष्ट्रातच नाही तर मराठी साहित्य विश्वामध्ये अत्यंत आदराने या उपक्रमाबद्दल चर्चा होते आणि याला विविध कारण आहेत. जर कारण आपण बघायची म्हटली तर एक तर महत्वाचं कारण हे आहे की आपण जे काव्य संग्रह निवडतो चर्चेसाठी ते काव्य संग्रह वाचकपीठचे सदस्य विकत घेतात आणि त्या काव्य संग्रहावर आपण इथे चर्चा करतो. त्याचप्रमाणे जसा मी उल्लेख केला की प्राचार्य भोसले सर आणि निर्मल सरांनी हा उपक्रम सुरू केला, तर या उपक्रमामध्ये मारुती सावंत सर असतील, किरण भावसार सर असतील, माधुरी चौधरी मॅडम आहेत, प्रिया धारुरकर जे आहेत, त्यानंतर दादा ननवरे जे आहेत, शर्मिला गोसावी मॅडम, त्यानंतर शरद ठाकरजी, असे अनेक जे साहित्य प्रेमी आहेत, स्वतः कवी आहेत, असे लोक या उपक्रमाशी जोडले गेले आणि हा जो उपक्रम आहे हा महाराष्ट्रामध्ये एक गंभीरपणे काव्य या विषयावर चर्चा करणारा उपक्रम म्हणून लोकांपर्यंत पोहोचला. वाचलं पाहिजे हे म्हणून फक्त थांबणारे खूप लोक भेटतात, परंतु त्यासाठी काय करता येईल त्यासाठी एक ठराविक असा कार्यक्रम ठराविक अंतराने म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण दृकचित्र माध्यमाच्या सहाय्याने सादर करीत आहोत आणि तो अखंडपणे करत आहोत. नाहीतर नॉर्मली असं होतं की एखादा उपक्रम सुरू होतो आणि तो लोकांपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर संपतो सुद्धा किंवा त्याची सांगताही होऊन जाते आणि मग त्याच्यावर विशेष चर्चाही होऊ शकत नाही. परंतु आपण जो कार्यक्रम सुरू केलेला आहे हा कार्यक्रम आपण अखंडपणे करतोय, गांभीर्याने करतोय आणि काव्यसंग्रह विकत घेऊन करतोय. म्हणजे वाचक म्हणून एक जी आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी इतर वाचकांपर्यंत पोहोचावी आणि मुख्य उद्देश जो आपला आहे की मराठी साहित्य वाचलं गेलं पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, गंभीरतेने चर्चा झाली पाहिजे आणि जे मुख्य विषय आहेत सामाजिक असतील, आर्थिक असतील, राजकीय असतील, कुठलेही, कारण शेवटी साहित्यामध्ये विषयाला महत्व नाहीये, परंतु ते जे विषय आहेत त्या विषयांवर अतिशय गंभीरपणे आणि सर्व दृष्टिकोनातून चर्चा करण्याचं जे कार्य आहे ते वाचकपीठ पुढे नेत आहे आणि मला असं वाटतं की ही एक खूप चांगली बाब आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ही चळवळ ज्यांनी सुरू केली ते दोन्ही व्यक्ती म्हणजे आमचे आदरणीय चंद्रकांत भोसले सर असतील किंवा निर्मल सर असतील, हे दोघंही खरं तर तांत्रिक क्षेत्रातले आहेत, तंत्रज्ञ म्हणून ते आहेत, इंजिनियर आहेत दोघंही.
तुम्हाला जसं माहिती आहे की भोसले सर हे ITI चे प्राचार्य होते आणि निर्मल सर BSNL मध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत होते. तर या अशा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असताना सुद्धा साहित्याची आवड आणि साहित्याचा प्रसार व्हावा, त्याचा विकास व्हावा ही मनापासून असलेली ओढ, या दोन गोष्टींमुळं या दोघांनी ही चळवळ जी आहे ती पुढे न्यायची ठरवली. आणि वाचकपीठ या नावाने जे आपण व्यासपीठ तयार केलं त्याची आता नोंदणी ही काही दिवसातच होणार आहे. ती सगळी पूर्तता आपण केलेली आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपण अध्यक्ष म्हणून जे व्यक्ती आमंत्रित करतो ते लोकही आपण अशी निवडतो की ते या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. आता सगळ्यांचा नामोल्लेख करणं वेळेअभावी मला शक्य नाही, परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डॉक्टर सदानंद मोरे हे देखील आपल्याला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिळाले होते, जेव्हा मुरुमकर मॅडमचा उसवायचा तुझा पाषाण हा काव्यसंग्रह आपण चर्चेसाठी निवडला होता. आणि त्या चर्चेला आपल्याला अध्यक्ष म्हणून आदरणीय सदानंद मोरे सर मिळाले होते. त्याचप्रमाणे आपण वाचकपीठच्या वतीने एक सदस्य या कार्यक्रमामध्ये भाष्य करत असतो. तो सदस्य देखील जो काव्यसंग्रह आपण चर्चेसाठी निवडलाय त्या काव्यसंग्रहाबद्दल अभ्यास करून त्याच्यामध्ये त्यांना जी निरीक्षणं नोंदवता आली त्या निरीक्षणांचा इथे उल्लेख करून त्यात जर काही त्यांना कमकुवत दोष सापडले असतील, काही त्रुटी सापडल्या असतील तर त्यांचाही उल्लेख केला जातो. आणि एकंदरीतपणे मी मगाशी जसा उल्लेख केला की खूप गंभीरतेने काव्य या विषयावर कविता संग्रहामध्ये ज्या कविता आलेल्या आहेत त्या कवितांसंबंधी खूप छान पद्धतीने सगळ्या अँगल्स मधून इथे विचार केला जातो. आणि महत्वाची बाब मगाशी मी जी सांगितली की काव्यसंग्रह विकत घेतला जातो आणि त्या निमित्ताने इतर जे वाचक आहेत त्यांना देखील जो प्रकाशात आलेला नाही परंतु एक महत्वपूर्ण संग्रह आहे, एका महत्वपूर्ण विषयाला वाहिलेला संग्रह आहे, ह्या गोष्टी त्यांच्या समोर येतात. आणि मला वाटतं ही बाब खूपच महत्वाची आहे. त्याचप्रमाणे मी मगाशी उल्लेख केला की हा 49वा आपला कार्यक्रम आहे. तर आपण जेव्हा सुरुवात केली 2020 मध्ये 9 ऑगस्ट 2020 ला, तर त्यानंतर 49 महिने आपण हा उपक्रम राबवतोय ऑनलाईन. परंतु एक उपक्रम जो होता जो आपण 23 जुलै 2023 रोजी अहमदनगर येथे ऑफलाईन पद्धतीने आपण सादर केला. कारण तोपर्यंत असं होत होतं की ऑनलाईन याच्यामध्ये आपण एकमेकांना स्क्रीनवर बघत होतो परंतु प्रत्यक्ष एकमेकांची सगळ्यांची ओळख काही झालेली नव्हती किंवा आपण एकत्र आलेलो नव्हतो. तर मग न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज जे आहे अहमदनगरचं, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, या कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आपण 23 जुलै 2023 रोजी एक कार्यक्रम न्यू आर्ट्स कॉलेजमध्येच आयोजित केला होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये आता सगळ्या वह्या बुडीत या अनुराधा पाटील यांच्या काव्यसंग्रहावर आपण चर्चा केली होती. तर अशा पद्धतीने साहित्य विश्वामध्ये कविता संग्रह जे आहेत की ज्याच्यावर विशेष कुठे चर्चा झाली नाही किंवा जे कविता संग्रह खूप छान विषयाला वाहिलेले आहेत, एका वेगळ्या पद्धतीने लिहिलेले आहेत आणि ते साहित्य विश्वाच्या मुख्य प्रवाहामध्ये निश्चितपणे त्याची नोंद घेतली गेली पाहिजे या उद्देशाने आपण ही चर्चा करत असतो. तर मला वाटतं हा जो उपक्रम आहे तो उपक्रम असाच आपल्या सगळ्यांच्या कार्याने आणि आपण जे कार्य हाती घेतलेलं आहे ते कार्य असंच आपण पुढे नेत राहू. एवढं बोलून मी आजच्या या प्रस्ताविताला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी वाचकपीठची भूमिका आपल्या समोर मांडलेली आहे प्रस्ताविकातून. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या पाहुण्यांचा परिचय करून देण्याची विनंती वाचकपीठच्या सदस्य कवयित्री माधुरी चौधरी मॅडम यांना करतो. नमस्कार, आवाज येतोय सर माझा? हो बोला. अच्छा, नमस्कार सर्वांना. आजच्या संपूर्ण याचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. तर आजचे आपले कवी आहेत अमोल विनायकराव देशमुख. यांचं प्रकाशन ह्या पुस्तकाचं प्रकाशक आहे लोकवाङ्मय गृह. यांच्या कविता ह्या रती मुरारी प्रतिष्ठान, दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका, विचार भारती, द पीपल्स पोस्ट, तत्रैव, दैनिक सकाळ, देशोन्नती अशा अनेक दैनिकांमध्ये सुद्धा यांच्या पत्रिका कविता येऊन गेलेल्या आहेत. मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून काव्यवाचन मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणी यांनी घेतलेल्या बी. रघुनाथ
स्मृतिदिनानिमित्त कवी संमेलनामध्ये सहभाग, गणेश वाचनालय परभणी यांच्या मार्फत घेण्यात येत असलेल्या बी रघुनाथ महोत्सवामध्ये ते निमंत्रित कवी म्हणून काव्य वाचन त्यांनी केलेलं आहे. तसंच पहिले जे बालकुमार साहित्य संमेलन झाले त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काव्य वाचन केलेले आहे. सरांचा हा परिचय इथं त्यांनी आपल्याला पाठवलेला आहे. आणि आजच्या ह्या पुस्तकावरती जे भाष्य करणार आहेत ते पहिले आपले भाष्यकार आहेत डॉक्टर बालाजी विठ्ठलराव डिगोळे सर. त्यांचं मी स्वागत करते. सर MA BEd BPEd MPhil PhD झालेले आहेत. तसेच त्यांना 25 वर्षापासून ते अध्यापनाचं कार्य करत आहेत. अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. त्यांचे जवळजवळ 100 असे शोध निबंध सादर करण्यात आलेले आहेत साहित्यावरील. त्याचबरोबर 200 शोध निबंध त्यांनी ISBN आणि ISSN या ग्रंथांमधून त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. शेतकरी खंडकाव्य आशय आणि आकलन हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झालेले आहेत. तसेच प्रातिनिधिक जे पुस्तक आहे मराठवाड्यातील अस्वस्थ शतकांचा हुंकार या काव्य संग्रहातून त्यांची बाबा आणि एक क्षण या अशा 2 कविता त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी बराच मोठा आपला परिचय पाठवलेला आहे, पण वेळेअभावी मी त्यांचा थोडासा शक्य तेवढा कमी देते आहे परिचय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलं PhD करतायत. ते सध्या PhD च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या हाताखाली एक PhD ऑलरेडी होऊन गेलेला आहे मुलगा आणि एक मुलाची PhD त्यांची सुरू आहे. सर तुमचं वाचक पीठ वरती स्वागत आहे. दुसरे आपल्या भाष्यकार आहेत मनीषा रिठे मॅडम. या MA BEd MPhil आणि PhD झालेल्या आहेत. ओंजळ हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे त्यांचा. महाराष्ट्र टाइम्स मध्ये त्या स्तंभलेखन करतात. सदर बोल अंतरीचे ह्या स्तंभाखाली त्या लेखन करतात. तसेच विटा दर्शन साप्ताहिक सांगली विटा इथं याच्या त्या कार्यकारी संपादिका आहेत. नागपूर आकाशवाणीमध्ये कथा वाचन, काव्य वाचन, विविध दैनिकात त्यांचं सातत्याने लेखन प्रसिद्ध होत असतं. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सहभाग, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये निवेदिका तथा निमंत्रित कवी म्हणून सहभाग, उत्कृष्ट निवेदिका तथा व्याख्याता म्हणून महाराष्ट्रातील अनेक महत्वपूर्ण पुरस्काराने सन्मानित विदर्भातील ग्रामीण जाणीवांच्या त्या अभ्यासक आहेत. मॅडम आपलंही आमच्या व्यासपीठावरती स्वागत आहे. आजचे आपले जे अध्यक्ष आहेत त्यांचा परिचय मी आता करून देते. डॉक्टर मुरहरी सोपानराव केळे हे आपल्याला आज अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. सर तुमचं वाचक पीठवरती खूप खूप स्वागत आहे. सर हे माजी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक त्रिपुरा राज्य विद्युत मंडळ आगरतळा येथे आहे असं होते. तसेच ते मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मुंबईचे माजी संचालक होते. सरांचं शिक्षण BE MBA LLB इन ऑफिस ऑटोमेशन, बॅचलर ऑफ जर्नलिझम, डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ऍडव्हान्स सर्टिफिकेट इन पॉवर डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट, चार्टर्ड इंजिनियर, FIA एनर्जी ऑडिटर, PhD MA सुद्धा सरांनी केलेला आहे. आणि दुसरी PhD अजून त्यांची सध्या चालू आहे. त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, संतवाणी आणि मी MS अशी संपादने केलेली आहेत. तसेच जगी ऐसा बाप भावा, शब्दशिल्प, नाणी, पेडका हे त्यांचे मराठी ग्रंथ आहेत. आणि ह्याच पॉवर डिस्ट्रीब्युशन फ्रँचायझीज, अ सक्सेस स्टोरी ऑफ फर्स्ट फ्रँचायझीज मॉडेल इन इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन सेक्टर इन भिवंडी हे त्यांचं इंग्रजीमध्ये प्रकाशित झालेलं आहे. त्यांची दखल जगी ऐसा बाप भावा, संदर्भ आणि समीक्षा प्राध्यापक डॉक्टर महेश खरात, छत्रपती संभाजीनगर. द इनक्रेडिबल फादर प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर सूर्यवंशी, छत्रपती संभाजीनगर. जग में हो ऐसे पिता प्राध्यापक नाग काळे, इंदौर.
मासिक घोडदौड संपादक मारुतीराव वाघमोडे कर्जत, प्रकाश यात्री डॉक्टर मुरहरी खेळे, श्री दत्ता किवले आणि डॉक्टर शिवाजी तिकांडे यांचे संपादित विशेषांक जगी ऐसा बाप हवा याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेला आहे. त्यांनी अनेक ठिकाणी देशाटन सुद्धा केलेला आहे. दुबई, नेदरलँड, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, स्पेन, मकाऊ, बँकॉक, बॉस्टन अशा अनेक ठिकाणी, बांगलादेश, इंग्लंड, स्कॉटलंड इत्यादी ठिकाणी त्यांनी देशाटन केलेलं आहे. विशेष म्हणजे ते अखिल भारतीय चित्रपट महामंडळ मुंबईचे सदस्य आहेत. फिल्म रायटर्स असोसिएशन मुंबईचे सदस्य आहेत. मराठी चित्रपट मला आई पाहिजे ह्या चित्रपटात त्यांनी रहीम चाचाची भूमिका केलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि नानी चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित केलेलं आहे. साहित्यिक पुरस्कार 9, सामाजिक पुरस्कार 11, सांस्कृतिक पुरस्कार 4 आणि प्रशासकीय पुरस्कार 16 एवढ्या पुरस्कारांचे धनी असलेले केळे सर आपल्याला आज अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. या सर्व सारस्वतांचं मी वाचक पीठाच्या वतीने इथं स्वागत करते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. त्यानंतर आज जो कविता संग्रह आठ फोडा आणि बाहेर फेका ज्याच्यावर आपण चर्चा करत आहोत त्याचे कवी अमोल विनायकराव देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी काव्य लेखनामागची आपली भूमिका आम्हाला सांगावी आणि त्यासोबतच या संग्रहातील 2 कविता आपण सादर कराव्यात. अमोल देशमुख सर. आवाज येत नाहीये. आवाज येत नाही. माईक चालू करा. हा ओके सर. हा आता येतो ना सर. हो येतोय बोला. हा आवाज येतो सर. हो बोला बोला. आवाज येतो बोला. हा धन्यवाद सर. सर्वप्रथम वाचक पीठाचे अध्यक्ष भास्कर निर्मळ सर, शरद ठाकर सर आणि सर्व सदस्य, त्याचबरोबर अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री केळे सर, देवळे सर आणि रिठे मॅडम या सर्वांचे मी आभार मानतो. सर्वात सुरुवातीला आजच्या या कार्यक्रमातील जो संग्रह आहे आठ फोडा आणि बाहेर फेका त्यातील 2 कविता सादर करतो आणि सादर करत करत त्या संग्रहामागची भूमिका मांडतो. तर आठ फोडा आणि बाहेर फेका या संग्रहामध्ये वाईट टाकलेल्या लोकांचं दुःख मांडलेलं आहे. आणि वाईट का टाकलं जाते तर त्याची काही कारण आहेत. तर या कारणामध्ये एक कारण आहे की अदर कास्टमध्ये किंवा आपल्या समाजातील मान्य नसलेल्या जातीमध्ये जेव्हा विवाह केला जातो तेव्हा वाईट टाकले जाते. तर त्यावर आधारित ही कविता आहे. कवितेचं नाव आहे गाठ बांधल्यानं. पदराला पदर लागत नसताना गाठ बांधली, पदराला पदर लागत नसताना गाठ बांधली, पदरवी काय नव्हता कासरावर लांब, पाहून माणुसकीचा साबीत वलावा, तवा आखी कापसाची पट्टी टाकल्या गेली वाळीत, पांढरा फटक कापूस केला सोडून लाल्या रक्तरंजित, पांढरा फटक कापूस केला सोडून लाल्या रक्तरंजित, बोन पाडू पाडू, हात लावली तिथं राजवस्त्र म्हणणाऱ्या फेडरेशन वाल्याकडून बराबर ठेप्याला. पदर बनल्या जातो कापसापासूनच, पदर बनल्या जातो कापसापासूनच, कोणत्याही रंगाचा कोणत्याही अंगाचा, पदर बनल्या जातो कापसापासूनच, कोणत्याही रंगाचा कोणत्याही अंगाचा, हे माहीत नसणारे याच अडाणपणात आहेत 7व्या मंजिलीवर. बुद्धीने आहेत नकटे, बुद्धीने आहेत नकटे तरी म्हणावे लागते सावकार, बुद्धीने आहेत नकटे तरी म्हणावे लागते सावकार, खुजत पाडून द्यावी लागते इज्जत. बिरादरीतील उच्च पदस्थिती, बिरादरीतील उच्च पदस्थिती राहतील कोरड्या उन्हाळ्यात रखरक्षा, बिरादरीतील उच्च पदस्थिती राहतील कोरड्या उन्हाळ्यात रखरक्षा, पाणी खुज म्हणून येणार नाही दावणीला भुकेले कोणत्याही हालतीत, मात्र त्या सावल्या घेणार नाहीत जवळ, मात्र त्या सावल्या घेणार नाहीत जवळ, ज्या केल्यात रानातून बाहेर, ज्या केल्यात
रानातून बाहेर, पिढ्यानपिढ्यासाठी, शतकांशतकासाठी, युगायुगासाठी. तर यामध्ये इतर कास्टमध्ये लग्न केल्यामुळं एका कुटुंबाला वाईट टाकलेलं आहे. या काव्यसंग्रहामध्ये मी ही कविता प्रथम पुरुषी म्हणून लिहिली आहे, परंतु या लोकांनी खूप जवळून पाहिलेले आहे. जसं जात पंचायत बसलेली असते, करमाळ्यामध्ये या लोकांना मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे. प्रथम पुरुषी म्हणून जरी ही कविता संग्रह लिहिली असली तरी परकाया प्रवेश म्हणून कविता लिहिली आहे. सध्या आता जात पंचायतीमध्ये ऍक्ट आल्यामुळं जात पंचायत एवढी काही बसले जात नाही, परंतु अल्पसंख्याक जे लोक असतात त्यामध्ये जात पंचायत बसली जाते. जसे की धनगर, माळी, मराठा, ब्राह्मण यामध्ये जात पंचायत बसली जात नाही, परंतु ब्राह्मणामध्ये एक जात होती किरवंत नावाची, त्यामध्ये बऱ्याच वेळे ब्राह्मणाच्या लोकांना वाळी टाकल्या जायचं. आपण यामध्ये संत ज्ञानेश्वरांचं सुद्धा उदाहरण आपल्या सर्वांना माहिती की त्यांना वाळी टाकलेला आहे म्हणून. आठ फोडा आणि बाहेर फेका या शब्दाचा जेव्हा मी अर्थाचा शोध घेतला तर ही एक कोड लँग्वेज आहे. या कविता संग्रहामध्ये सुद्धा काही कोड लँग्वेज आलेली आहेत, जसे की कवडी मोड रक्कम, कच्चा दंड, पक्का दंड. तर आठ फोडामध्ये आठच का, जेव्हा या शब्दाचा मी शोध घेतला तेव्हाच माझ्या असं लक्षात आलं की डॉक्टर नीरज साळुंखे यांचं एक पुस्तक आहे दैत्यबळी व कुंतलेश महाराष्ट्र. त्यामध्ये असं सांगितले आहे की आपण एखादी गोष्ट सांगताना असं म्हणतो की आठपाट नगर होतं, तर त्यामध्ये असं त्याचा उल्लेख केलेला आहे की आठपाट नगर होतं याचा अर्थ अष्टपट नगर होतं. अष्टपट नगरमध्ये जिथं 8 गल्ल्या आहेत अशा, तर 8 गल्ल्या म्हणजे जिथं 8 पंच आहेत, 8 गल्ल्यातून 8 पंच असायचे आणि हे पंच वाळी टाकण्यासाठी 8 रुपये घ्यायचे. तर सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा 12 आणि 8 या अंकाला खूप महत्व होतं. जसं की आपण 12 महिने म्हणतो, 12 राशी म्हणतो, त्याचप्रमाणे 8 या संख्येला सुद्धा महत्व होतं. जसं की आर्य अष्टांगिक मार्ग, अष्टावधान, अष्टपरिव्यक्तिमत्व, अष्टचक्र, अष्टभुजा, अष्टविनायक, अष्टसूत्र, अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अष्टधातू या प्रकारे. तर यामध्ये दुसरी एक कविता सादर करतो मी. ही वाळी टाकण्याच्या आधीची कविता होती, जी की वाळी टाकण्याची प्रोसेस सुरू होती. आता वाळी टाकल्यानंतर एक कुटुंब स्थलांतर झालं आणि त्यानंतर त्यांचे काय हाल झाले यामध्ये ती कविता आहे, किंवा त्यांना तिथे कसा अनुभव आला. कवितेचे शीर्षक आहे चुनाव. पॅसेंजरना हेलपाटे खात खात, पॅसेंजरना हेलपाटे खात खात मुंबईहून साताराला सालोबाद. पॅसेंजरना हेलपाटे खात खात मुंबईहून साताराला सालोबाद, औरत आणि 4 पाखरांसंग गावच्या मैदानाला. पॅसेंजरनं हेलपाटे खात खात मुंबईहून साताराला सालोबाद, औरत आणि 4 पाखरांसंग गावच्या मैदानाला. मोहल्ल्यातल्या कादरभाईनं केली जवान एसटीडीवर, मोहल्ल्यातल्या कादरभाईनं केली जवान एसटीडीवर, देऊ जाणे येणं आणि कपडा लता. मोहल्ल्यातल्या कादरभाईनं एसटीडीवर देऊ जाणे येणं आणि कपडा लता, तसा तो आला बोलून कामाच्या डोंगराला आशेच्या समुद्रात. मतदानाची शाही बोटावर ढकून, मतदानाची शाही बोटावर ढकून दोघा नवरा बायकोनं केले पेटारीत बंद. गाव मोहल्ल्याचे उद्याला उगवणारे, नशिबाच्या आगीला पाखडणारे दिवस. जबानीच्या पॅकेज मधून धरम केल्यागत, जबानीच्या पॅकेज मधून धरम केल्यागत भेटले सऱ्याला कपडे लती आडके. जबानीच्या पॅकेज मधून धरम केल्यागत भेटले सऱ्याला कपडे लती आडके. परतीनं निघताना, परतीनं निघताना नव्या कोऱ्या कपड्याचा वास घेत घेत, परतीनं निघताना नव्या कोऱ्या कपड्याचा वास घेत घेत बापाला लहान्या रशीदनं सुपा एवढं काळीच करून काळजीनं केला सवाल. परतीनं निघताना नव्या कोऱ्या कपड्याचा वास घेत घेत बापाला लहान्या रशीदनं सुपा एवढं काळीच करून काळजीनं केला सवाल, अबू अगला चुनाव कब है. तर अशा प्रकारच्या ही कविता आहे. या कवितेच्या ही चर्चा ठेवल्याबद्दल सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण या कविता संग्रहाच्या लेखनामागची भूमिका विशद केली. यानंतर वाचकपीठच्या सदस्या आणि समीक्षका असलेल्या साधना महानूर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या कविता संग्रहाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल वाचकपीठचे खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमाची सुरुवात खूप छान झाली.
आज आपण आठ फोडा आणि बाहेर फेका या काव्यसंग्रहाबद्दल बोलणार आहोत. कवी अमोल देशमुख सर यांचा हा काव्यसंग्रह आहे. तर मी 4 मुद्द्यांबद्दल बोलणार आहे. सर्वात पहिला मुद्दा आहे मुखपृष्ठ. मी जेव्हा पहिल्यांदा हा काव्यसंग्रह बघितला तेव्हा पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे आणि शीर्षक मला खूप जास्त आवडलं आणि खूप छान वाटलं. कारण आजचा जो काळ आहे तो डिजिटल झालेला आहे आणि आजच्या डिजिटल युगात कला सुद्धा बऱ्या प्रमाणामध्ये डिजिटल झालेली आहे. तर त्यामुळे त्यात जो एक खरेपणा किंवा जी एक नैसर्गिकता असते ती कुठेतरी हरवलेली आहे. आजकालच्या मुखपृष्ठांमध्ये कलेची जी डेप्थ असते ती फार कमी जाणवते. म्हणजे पर्सनली मला तरी आर्टिस्ट म्हणून. पण या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे हे सरदार जाधव यांनी खूप विचारपूर्वक बनवल्याचं दिसून येतं. अगदी कोणाच्या लक्षातही येणार नाही इतक्या चपलकपणे त्यांनी मुखपृष्ठावर शीर्षकाला शोभणारे किंवा त्याच्या शीर्षकाला न्याय देणारे 8च रंग त्यांनी वापरलेले आहेत. ही खूप महत्वाची बाब मला वाटते. या पुस्तकाचं मुखपृष्ठ इतकं सुंदर आणि अर्थपूर्ण झालेलं आहे की वाचक मुखपृष्ठ बघूनच पुस्तक खरेदी करतील यात शंका मला वाटत नाही. दुसरा मुद्दा आहे शब्दसाठा आणि त्यांचा अतिशय योग्य असा वापर. मी या पुस्तकातील सर्व कविता वाचल्या, त्या मला खूप आवडल्या. अतिशय अर्थपूर्ण अशा कविता आहेत. जेव्हा मी पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि पहिल्या 3 ते 4 कविता वाचल्या तेव्हा एक गोष्ट मला खूप ओळखीची वाटली, ते म्हणजे त्यात वापरलेले अतिशय दुर्मिळ शब्द. कारण त्यातील जे दुर्मिळ शब्द आहेत ते आजही मराठवाड्यातील जुनी माणसं वापरतात त्यांच्या रोजच्या बोली भाषेमध्ये. आणि ही गोष्ट मला ठाऊक आहे कारण मी मराठवाड्यातलीच आहे. अमोल देशमुख सरांचं जे बॅकग्राऊंड आहे ते मला माहित नव्हतं की ते प्रॉपर कुठले आहेत. पण मी असा अंदाज बांधला कवितांवरून की ते नक्कीच मराठवाड्यातील असतील. आणि मग मी जेव्हा त्यांची माहिती काढली तेव्हा मला लक्षात आलं की ते परभणीचे आहेत. तर त्यांनी ज्या सगळ्या कविता लिहिलेल्या आहेत त्या त्यांच्या मायबोली भाषेमध्ये लिहिलेल्या आहेत. आणि हा जो शब्दसाठा आहे जो त्यांनी याच्यामध्ये वापरलेला आहे तो मला महत्वाचा का वाटतो हे मला एका उदाहरणातून सांगायला आवडेल. पूर्वीच्या काळी आपल्याकडे एखादी व्यक्ती एखाद्या घराचा पत्ता विचारायची तेव्हा ती सांगण्याची एक विशिष्ट पद्धत असायची की जो चिरेबंदी वाडा आहे तो एका अमुक व्यक्तीचा आहे किंवा ते माळवदाचं जे घर आहे ते एखाद्या फलाण्या व्यक्तीचं आहे किंवा जे गुरुजावरती जे घर आहे ते एखाद्या अमुक व्यक्तीचे आहे. अशी आपण ओळख काही वर्षांपूर्वी सांगायचो. पण आता मॉडर्नायझेशनमुळे काय झालंय की हे जे वेगळेपण आहे ते आपण हरवून बसलोय. कारण त्या घरांमधून त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींचे स्वभाव, त्यांचे विचार, त्यांचे जे जीवनाची मूल्य असायची त्या सगळ्यांची ओळख त्यातून व्हायची. पण आता आपण एखाद्या घराची जी ओळख आहे किंवा ऍड्रेस आहे तो कसा सांगतो तर फ्लॅट नंबर 102, एखादी ए विंग बी विंग काइंड ऑफ असं सांगतो. तर याचं कारण काय आहे की आपण आपल्या जुन्या संस्कृतीचा अभिमान न बाळगता फक्त जगण्याच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी सध्या परिस्थितीत स्टेटसला जे शोभेल तेच आपण स्वीकारतोय. फ्लॅट सिस्टीममुळे सर्वांची घरे सारखीच दिसणार हे आपण स्वीकारले. तसंच आजच्या काळात टिकून राहायचं आणि स्मार्ट दिसायचं असेल तर आपण फोनच्या डिफॉल्ट सिस्टीम पासून सगळीकडे 50% इंग्लिशच वापरतोय. आणि अशा आकर्षित करणाऱ्या काळात आपल्या लोप पावत चाललेल्या मायबोली भाषेत कविता लिहिणारे हे कवी मला खूप महत्वाचे आणि प्रामाणिक वाटतात. त्यांच्या एका कवितेमध्ये इबित हा अत्यंत साधा शब्द आलेला आहे. पण या शब्दाचा अर्थ आज मराठी असलेल्या किती लोकांना माहित असेल हे बघायला गेलं तर फार कमी लोकांना माहित असेल. इबित म्हणजे विभूती किंवा भस्म. तो अपभ्रंश होऊन त्याचा इबित हा शब्द तयार झालेला आहे. मग अशा वेळी इर्दी, आस्कारा, गोट, वघाळ, ईक असे अनेक शब्द तर आपण कुणी ऐकलेलेही नसतात. म्हणून इंग्लिश आपलंसं वाटणाऱ्या जेनझीच्या काळात दुर्मिळ मराठी ग्रामीण भाषेत कविता लिहून अमोल सरांनी साहित्यात ग्रामीण मराठीच्या आशा पुन्हा पल्लवित करण्याचं काम केलेलं आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी त्यांचं खूप खूप कौतुक. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे या काव्यसंग्रहाचा तो म्हणजे त्यांची लेखन शैली. संग्रहातील सर्व कविता खूपच अर्थपूर्ण आहेत. पण या कविता त्याच व्यक्तीला कळतील ज्याला खरंच कविता कळतात. बाकी लोकांना या कविता पटकन कळणार नाही किंवा त्यांचा अर्थ लवकर उमगणार नाही.
गाव, समाज व्यवस्था, न्याय व्यवस्था, जात, पंचायत, घुसमट, उद्रेक, निषेध, नाती या विषयांवर परखडपणे त्यांनी भाष्य केलेलं आहे त्यांच्या या कवितांमधून. प्रत्येक कविता वाचकाच्या मनामध्ये विचारांची ठिणगी पेटवणारी आहे. प्रत्येक कवीची, लेखकाची एक वेगवेगळी शैली असते. या कवीच्या शब्दांमध्ये व्हिज्युअल्स उभारण्याची एक वेगळीच प्रतिभा मला जाणवली आणि ती त्यांची ताकद आहे. शब्दातून चित्र उभारण्याची गंमत खूप कमी लेखकांना जमत असते. त्याच्या पुढचा मुद्दा चौथा असा आहे की अनुभव. प्रत्येक पुस्तक वेगळा अनुभव देत असतं. म्हणजे पुलंची पुस्तकं आपल्याला हसवतात, वपुंची पुस्तके आपल्याला अंतर्मुख करतात, छावा किंवा मृत्युंजय सारखी शिवाजी सावंत यांची पुस्तकं आपल्याला रडवतात. तसेच हा जो आजचा आपला काव्यसंग्रह आहे तो आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहे. त्यांची थरार या नावाची कविता वाचताना मला एक वेगळाच अनुभव आला. भारतीय चित्रपट सृष्टीचे महान लेखक आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या पाथेर पांचाली या चित्रपटाची मला आठवण आली. त्याचं कारण असं आहे की तो जो चित्रपट आहे तो कॅमेऱ्यावरती पेंटिंगचा फील देणारा चित्रपट आहे. कारण त्यातील प्रत्येक फ्रेमवर त्यांनी त्यांच्या कल्पनेचं चित्र साकारलेलं आहे. त्यात एक अशी फ्रेम आहे की नदीच्या पुलावरून एक मध विकायला जाणारा माणूस मानेवर कावड घेऊन जात असतो आणि त्याची जी प्रतिमा आहे ती नदीच्या पाण्यात दिसते. मग त्याच्या अवतीभोवतीचं जे आकाश आहे, झाडं आहेत, ती सुद्धा त्या पाण्यात दिसतात. आणि 1955 साली आलेला हा सिनेमा त्या काळात म्हणजे टेक्नॉलॉजी इतकी मागे असताना तशी एखादी फ्रेम एखाद्या लेखकाने दिग्दर्शकाने घेणं म्हणजे ही काळाच्या पुढची आणि टेक्नॉलॉजीच्या खूप पुढची गोष्ट आहे. आणि यांच्या कविता वाचत असताना मला तो अनुभव आला. कारण या कवीच्या हातामध्ये कॅमेरा नाहीये पण त्यांच्याकडे पेन आहे. पण नुसत्या शब्दांच्या एका ओळीतून 4 शब्दाची एक ओळ आहे त्यांच्या कवितेमध्ये. त्याच्यातून जे काही त्यांनी व्हिज्युअल्स उभारलेलं आहे त्याची किमया खूप मोठी आहे. तर एक कडवं मी ते वाचून दाखवते आणि त्यातली जी मला खूप महत्वाची वाटणारी 4थ्या नंबरची ओळ आहे त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलते. काखत बच्चा 12वाची वाट, फांदीवरची एक चिमणी, डोक्यावरच्या चुंबडीवर खोल आकाश, निघाली गडबडीत तापणाऱ्या भोगावरून, सावलीला खेकाण्यागत लपकले मधीच तरफडून, सावलीवरचे रानबोके. आता या कवितेतली जी 4थी ओळ आहे तर फक्त 4 शब्द आहेत पण ती ओळ मला असं वाटतं की त्या एका ओळीवर असंख्य कविता लिहिल्या जाऊ शकतात. डोक्यावरच्या चुंबडीवर खोल आकाश म्हणजे ह्या कल्पना शक्तीला माझा सलाम. कारण त्यात आपल्याला काय दिसतं की एक स्त्री आहे जी पाणी आणण्यासाठी 12वाच्या म्हणजे विहिरीच्या दिशेने निघालेली आहे आणि तिच्या डोक्यावर चुंबळ आहे, चुंबळीवर घागर किंवा हंडा जे काही असेल. पण दुःख असं आहे की ती भरलेली नाहीये. त्याच्या तळाशी अत्यंत थोडं पाणी आहे आणि थोडं पाणी कारण दुष्काळ आहे आणि त्या तळाशी असलेल्या पाण्यात आकाशाचं प्रतिबिंब दिसते. चुंबळीवर खोल आकाश आणि ते आकाश म्हणजे तिचं ध्येय आहे. तिच्या डोक्यावर समाज व्यवस्थेने ठेवलेली जी जातीपातीची घागर आहे ती रिकामी आहे. तिला मिळणाऱ्या न्यायाची जी शक्यता आहे तिच्या डोक्यावरील खोल आकाशासारखीच अत्यंत थोडी आहे. आणि ते आकाश मिळवण्यासाठी तिला जातीपातीच्या 12वाच्या पायऱ्या उतरून खाली जायचंय, तळाशी जायचंय. त्यासाठी तिला झगडावं लागणार आहे कारण वाटेत तिला रानडोके भेटणार आहेत. आता हे जे रानडोके आहेत ते समाजातील वेगवेगळ्या स्तरातून उच्च स्तरावरील असतील किंवा कोणीही असू शकतं. तर तो जो प्रवास आहे ते जे तिचं झगडणं आहे ते त्यांनी या कवितेतून मांडलेलं आहे जे चित्र स्पष्टपणे डोळ्यासमोर उभं राहतं. कुठलीही कविता सर्वांपर्यंत पोहोचताना एकसारखीच असते पण तिच्यातून सापडणारे अर्थ मात्र सर्वांसाठी वेगवेगळे असतात. तसाच हा काव्यसंग्रह आहे. यातून मला जो अर्थ गवसला तो मी इथे मांडलेला आहे. कदाचित इतरांना यातून काहीतरी वेगळं असेल. सर्वांनी अगदी आवर्जून वाचावा असा हा काव्यसंग्रह आहे. अशा उत्तम काव्यसंग्रहाची निर्मिती करणारे कवी अमोल सर आणि चर्चेसाठी इतकं सुंदर पुस्तक निवडणारे वाचक पीठचे सर्व सदस्य या सर्वांचं खूप खूप कौतुक आणि आभार. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा आभार. प्रिया धारूर मॅडम अचानक येऊ शकल्या नाही त्यावेळी भानुदास महानू सर म्हणजे माझे पप्पा त्यांनी अचानक वेळेवरती प्रस्तावना ही खूप छान केली आणि कार्यक्रमाची सुरुवात ही खूप छान झाली.
पुढील सर्व सदस्यांना जे भाष्य करणार आहेत त्यांना त्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण खूपच सहज साध्या सोप्या शब्दामध्ये आठवडा आणि बाहेर फेका या काव्य संग्रहाबद्दल आपलं विश्लेषण केलेलं आहे. आपलं विश्लेषण सारखं ऐकत राहावं अशा पद्धतीचं होतं. खूप खूप धन्यवाद आपले. यानंतर या काव्य संग्रहावर ज्या आज प्रमुख भाष्य करणार आहेत त्या डॉक्टर मनीषा रिठे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं भाष्य या ठिकाणी सादर करावं. मनीषा रिठे मॅडम. हॅलो मॅडम आहेत का? जॉईन झालेले आहेत त्या. नमस्कार. नमस्कार. बोला. आवाज येतो. बोला. आवाज येतो काय? हो बोला बोला. सर्वप्रथम वाचक पेढी आयोजित घेण्यात येणाऱ्या या काव्यचर्चा वेबिनारसाठी मी डॉक्टर मनीषा रिठे वाचक पेढीच्या सर्व टीमचं मनापासून धन्यवाद देते. महाराष्ट्रातील उन्मनाचा एखादा काव्य संग्रह निवडणं आणि त्यावर खरं पाहता अशा प्रकारे चर्चा घडवून आणणं हे काही सोपी बाब नाही. आणि खरं म्हणजे वाचनच जिथं हरवलेलं आहे त्या वातावरणात पुस्तक वाचायला लावणारा हा स्तुत्य उपक्रम नव्हे तर त्या पुस्तकाची मीमांसा, त्या पुस्तकाची दखल, त्या पुस्तकाचं समीक्षण महाराष्ट्रातल्या महत्वाच्या प्रवाहात आणणं हा वाचक पेढीचा जो काही उद्देश आहे हा याचं कौतुक करावं तेवढं थोडं. सर्जनशीलतेचा महामार्ग हा वाचनाच्या ओळी ओळीतून विचारांच्या प्रगल्भतेकडे जातो. यातून आत्मभान जागं होतं, तात्विक भूमिकेला अधिष्ठान प्राप्त होतं आणि हे तात्विक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा हा वाचक पेढीचा महामार्ग याला खरंच मनापासून अगदी धन्यवाद देऊन मी या कार्यक्रमाला सुरुवात करते आहे. या काव्य चर्चेचे अध्यक्षपद ज्यांनी स्वीकारले ते डॉक्टर मुरहरी केळे सर. काही त्याचे अत्यंत जाणकार आहेत. माझ्यासोबतच ज्यांचं भाष्य आपण ऐकणार आहात ते प्राध्यापक डॉक्टर बालाजी दुर्गुळे सर, मराठी विभाग प्रमुख लातूर. उत्कृष्ट संचालन करणारे आमचे मित्र शरदजी ठाकर सर, ज्यांनी वाचक पेढीसाठी मला आमंत्रित केलं. भास्करजी निर्मळ सर, ज्या उपस्थित नाहीत, प्रियाताई धारूरकर, माधुरीताई चौधरी, इथे उपस्थित माझ्या विनंतीला मान देऊन काही ते उपस्थित आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील डिसले सर, यासोबतच आपल्या बालभारती पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम मंडळाचे काही सदस्य इथे उपस्थित झालेले आहेत. ते सुद्धा मनापासून मी धन्यवाद देते. आताच ज्यांचं आपण विवेचन ऐकलं त्या साधनाताई आणि या काव्य संग्रहाची कवी आठवडा बाहेर फेका हा जो काव्य संग्रह आहे कवी श्री अमोल देशमुख सर, ज्यांना नुकतंच आपण ऐकलं. या काव्य चर्चेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे उपस्थित असणारे अभ्यासक, रसिक श्रोते हो, एखादी कविता आधी वाचनात येते आणि आपल्याला ती आधी आवडते, नंतर मग लक्ष जातं त्या कवीकडे आणि हीच या काव्याची श्रेष्ठता असते. हेच काव्याचं खऱ्या अर्थाने गमत असते. आपल्या कवितांनी मराठी काव्य प्रांतामध्ये स्वतःची ओळख सिद्ध करून पाहणारा हा कवी खरं म्हणजे समाजाचं दुःख, एक दुर्लक्षित समाजाचं दुःख उजागर करताना तसूभरही इकडे तिकडे कुठेही असा वावर या ठिकाणी या काव्य संग्रहात आपल्याला आढळत नाही. तर या काव्य संग्रहामध्ये देशमुखांनी जे काही वर्णन केलेलं आहे ते शोषित आणि शापित या जगण्याचं मिक्स एरिया या नावाने. मिक्स एरिया हा आव्हानात्मकरित्या वाचकांचे लक्ष वळवताना आपल्याला दिसतो.
या मिक्स एरियाचं खऱ्या अर्थाने जर ज्या वेळेला आपण वाचन करतो त्यावेळेला तिथे सुद्धा आपल्याला त्यातील जे दुःख आहे, त्यातील जे भोगणं आहे, त्यातील सटवीचं भोग ज्याला म्हणू आपण, तो जो दुखवटा आहे, हा शोषित समाजाचा दुखवटा देशमुखांनी अत्यंत निवडक शब्दांनी, अत्यंत म्हणजे ज्याला आपण जाणकार शब्द ज्याला आपण म्हणू किंवा अभ्यासपूर्ण शब्द असं आपण म्हणू, त्या शब्दांनी हे त्यांचं काव्याचं अंतरंग जे आहे हे सजवलेलं आहे. आणि असे जेव्हा काव्य संग्रह समाजासमोर येऊ पाहतात आहे किंवा असे काव्य संग्रह ज्या वेळेला मराठी साहित्याच्या प्रांतात येतात आहे, एक स्त्रीवादी साहित्य हा प्रभाव आपण बघतो, दलित साहित्य बघतो आपण, त्यानंतर ग्रामीण साहित्य बघतो, हे सगळे प्रभाव आपण बघतो, आदिवासी साहित्य बघतो, हे सगळं बघताना पण या सगळ्यांचा मिक्स एरिया जो आहे हा सुद्धा कुठेतरी शापित आहे. मग हा मिक्स एरिया कोणता आहे? हा प्रत्येक गावामध्ये असणारा मिक्स एरिया आहे, ज्याचा अवलोकन कवी अमोलजी देशमुख यांनी आपल्या शब्दांनी शब्दबद्ध केलेलं आपल्याला दिसून येतं. याचं जे शोषितपण आहे याच्या नोंदी आहेत, छोट्या छोट्या बारीक बारीक अगदी नोंदी आहे, ज्याच्यामध्ये आपण सकीना आहे, दिव्या आहे, अमीना आहे, या स्त्री रूपाने येणाऱ्या सुद्धा काही छोट्या छोट्या नोंदी आहेत. या सुद्धा नोंदी तटस्थपणे नोंदवल्या आणि तिथून या शापित जगण्यासंदर्भातला त्यांचा जो काही प्रवास आहे हा येऊन ठेवतो पेरतेपर्यंत, शेतकऱ्यांच्या दुःखापर्यंत सुद्धा कवितेचा प्रवास इथे घेऊन ठेवतो. उद्बत्तीवाणी भुरभुर जळलो आम्ही, ज्याचा वास पसरतोय गाव मुखावर. उद्बत्तीवाणी भुरभुर जळलो आम्ही, ज्याचा वास पसरतोय गाव मुखावर. उरलो खाली राखेगर मातीत एक सर. माती संवेदना ज्याला आपण म्हणू, अनेक संवेदनांनी, अनेक जाणीवांनी काव्याचा जो पैसा आहे तो समृद्ध होत असतो. परंतु या मातीच्या ज्या संवेदना आहेत त्या सुद्धा दमदारपणे देशमुख यांच्या काव्यामध्ये आपल्याला आढळून येतात. या लोकवाङ्मयगृह प्रकाशित या काव्य संग्रहाला जवळजवळ 115 पानांची पूर्तता झालेली आहे. आणि आधी आणि नंतर, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या दोन विभागामध्ये या काव्य संग्रहाचं विभाजन करण्यात आलेलं आहे. आधीमध्ये 60 आणि नंतर मध्ये 59, आधीमध्ये 30 आणि नंतर 29 अशा 59 कविता 8 फोडा आणि बाहेर फेका या काव्य संग्रहामध्ये बद्ध झालेल्या आहेत. कर्मठ प्रथा, रूढी, परंपरा, चालीरीती आणि समाजाचं उन्नतपण हे जे एखाद्या जगण्याला भोग म्हणून लागते किंवा एखाद्या जगण्याचं विधारक चित्र जेव्हा समोर येतं तर या जगण्याला पूर्ण विराम देण्यासाठी देशमुख कदाचित म्हणत असावे, आधी 8 फोडा आणि बाहेर फेका. ऍक्च्युअली 8 फोडा आणि बाहेर फेका याची जी पाठराखण केली गेली आहे त्यामध्ये उल्लेख झालेला आहे. आसारामजी लोमटे यांनी सुंदर अशी पाठराखण या काव्य संग्रहाला केलेली आहे. तर जात पंचायतीमध्ये जिथे उल्लेख होतो की 8 फोडा आणि बाहेर फेका म्हणजे समाजाचा ज्याला बहिष्कार आहे, बहिष्काराचा हा जो शब्द इथे वापरण्यात आलेला आहे तो शब्द मोठ्या खुबीने, ज्याला आपण म्हणू अगदी चाणक्यपणे यांनी या काव्याचं शीर्षक म्हणून वापरलेलं आहे. बऱ्याचदा असा प्रश्न पडला की इतकं सुंदर वर्णन आतमध्ये आलेलं आहे आणि 8 फोडा प्रथम दर्शनी असं वाटायला लागतं आणि 8 फोडा आणि बाहेर फेका हे शीर्षक देण्यामागे लेखकाचा हेतू काय असावा. परंतु ज्या वेळेला एक एक कवितांची उकल आपल्याला लक्षात येते, एक एक कविता आपल्या डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह म्हणून उभं राहतं, त्या वेळेला आपल्याला लक्षात येतं
की हे सर्व प्रश्न, या सर्व समस्या आठ फोडून बाहेर फेकायच्या आहेत आणि हे म्हणजेच आठ फोडून बाहेर फेका. यामध्ये कवी देशमुखांनी जो काही केंद्र ठेवलेला आहे या संपूर्ण काव्य संग्रहाचा तो म्हणजे माणूस. माणसातला माणूस जगत नाही, माणसातला माणूस वागत नाही, माणसातला माणूस जुळत नाही हे शल्य उरात ठेवून यांनी अखिल मानव जातीचं कसायदान जे आहे हे समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न आपल्या सरळ आणि वस्तुनिष्ठ कवितेतून केलेला आहे. यमकांचा कुठेही अट्टहास नाही. आशयाची प्रासादिका जी काही आहे ती अत्यंत व्यापक आहे. यामुळेच यमकांचा अट्टहास नसतानाही आशयाच्या प्रासादिकतेमुळेच हा काव्य संग्रह तुमच्या आमच्या नजरेत भरतो आणि नक्कीच वाचकपीठासमोरही त्यांनी येण्याचं जे केलेलं आहे ते यामुळेच. आशयाची प्रासादिकता, याची डेप्थ किंवा याची व्यापकता ही इतकी मोठी आहे की आज जात पंचायत जी आहे ती पुन्हा एकदा वाचावी, पुन्हा एकदा त्याचा अभ्यास करावा. आणि मला असं वाटतं अशी दुर्लक्षित घटक आहे. जवळजवळ जात पंचायतवर बऱ्याच वेळेला एकी पिढीची आता लिहिती झालेली आहे. एकतर मनोरंजनाकडे वळताना दिसते आहे, एकतर सर्वसाधारण तुमचं माझं जे काही जगणं आहे ते मांडते आहे, एकतर प्रेमाकडे वळलेली दिसते आहे. परंतु समाजातला असा सुद्धा प्रश्न आणि इतका भीषण प्रश्न आहे, हुंडा पद्धतीच्या समस्या आहे, सत्यप्रथा आहे आणि जात पंचायत ही एक समस्या जी आहे ही आजपर्यंत समस्या नव्हती. पण ज्या ज्या वेळेला त्याचा जात पंचायत खरं म्हणजे न्यायालयाचं पूर्वीपासून आपण जर पाहिलं इतिहासामध्ये तर जात पंचायतीने न्यायालयाचं काम केलेलं आहे. ज्या काळात न्यायही अस्तित्वात नव्हता त्यावेळेला जात पंचायत न्याय देण्याचं कार्य करत होती. मग आता तो न्याय कधी आंधळ्या दृष्टीने दिला जात असेल, कधी डोळस दृष्टीने. शेवटी ज्या काही आहेत त्या गाववाड्यातल्या या सगळ्या गोष्टी जात पंचायत समोर येत होत्या. परंतु जात पंचायतला आलेलं उपेक्षित जगणं, जात पंचायतच्या निमित्ताने ज्या जगण्याला जगण्याच्या वाट्याला आलेलं उपेक्षित जगणं आहे, शापित जगणं आहे आणि त्यांचं एकंदरीत जगण्याचं चित्रण जे आहे हे मात्र फार विदारक होतं. आणि ते समोर आणण्याचा प्रयत्न देशमुखांनी या काव्यसंग्रहाच्या संग्रह यावेत असे सुद्धा विषय हे साहित्याचे घटक व्हावे. जात पंचायतवर फार कमी लेखन मराठी साहित्यात केलेलं आपल्याला आढळतं. परंतु खरं म्हणजे जात पंचायत आज आपण म्हणतो की संपलेला आहे, परंतु छोट्या छोट्या गावांमध्ये आजही चित्र आहे. एखादी ज्या वेळेला स्त्री त्याला बळी पडते जात पंचायतला तर ते जगणं किती तीव्रतेचं आहे किंवा किती असह्य आहे हे आपण तिथे बसून समजून घेऊ शकत नाही. आजही म्हणजे काही 2 वर्ष आधी 2021 ची घटना आपल्याला सर्वांना माहिती आहे. जात पंचायतच्या निमित्ताने कौमार्य चाचणीचा जो काही एक भयावह प्रकार समोर आलेला होता की कौमार्य चाचणी करावी, सुनांची कौमार्य चाचणी वगैरे, आणि ते जर ते करत नसतील तर त्यांना समाजाचा बहिष्कार त्यांच्यावर येत होता. किंवा मला आठवते की 2018-19 मधली घटना असावी की जे जात पंचायत मध्ये ऐकणारे नाही किंवा ज्यांच्या घरात प्रेम विवाह झालेला असेल मग त्यांना शिक्षा म्हणून काय करायचं तर त्यांच्या घरात जी काही आई आहे तिच्यावर बलात्कार करायचा आणि जात पंचायतची म्हणजे बलात्कार करून बहिष्कार अशा पद्धतीच्या शिक्षा ज्या आहे या जात पंचायतनी दिल्यामुळे जात पंचायत हा शब्दही उच्चारताना फरका पांगावर येतो. आणि हे ज्यांनी हे जगणं भोगलेलं आहे, ज्यांनी हे जवळून पाहिलेलं आहे त्याच्याच संवेदना इतक्या तीव्र होऊन आठ फोडा आणि बाहेर फेकायच्या निमित्ताने आपण येऊ शकतात. जात पंचायत सारखा मुद्दा ज्या वेळेला या काव्यसंग्रहामध्ये येतो त्यावेळेला एक प्रकर्षाने ओढ आलेली आहे की सगळीच पाखरं करीत नाही हवा पालटासाठी स्थलांतर, सगळीच पाखरं करीत नाही हवा पालटासाठी स्थलांतर, काहींचं घर पेटवली जातात.
अतिशय अंतर्मुख करायला लावणाऱ्या या ओवी देशमुखांनी जाणीवपूर्वक इथे वापरल्या की काय असं वाटायला लागतं. आणि जात पंचायतीच्या नावाने लागलेला जो काही वनवा आहे, हा वनवा म्हणजे आज जरी रिजला आपल्याला वाटतो, परंतु त्याचे मात्र निखारे अजूनही दगदगते आहे. अजूनही ग्रामीण भागांमधून जात पंचायत वजा झालेली नाही. तर या निमित्ताने नुसतं जात पंचायत नाही, तर इथल्या शोषित स्त्रियांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश झालेला आपल्याला या काव्य संग्रहामध्ये दिसून येतो. यासोबतच बहिष्कृत समाज आहे. काव्यामध्ये उर्दू बोली आहेत, काव्यामध्ये हिंदी बोली आहे, हिंदी शब्द आहेत, उर्दू शब्द आहेत. यासोबतच इंग्रजी शब्दांचा काही ठिकाणी वापर, क्लोरोफॉर्म सारखा शब्द ज्या वेळेला काव्यात येतात, तर इंग्रजी शब्दांचा सुद्धा वापर इथे झालेला आपल्याला दिसून येतो. उर्स हिंदी, निकाह उर्दू, प्राकृत, कानडी, संस्कृत अशा अनेक शब्दांनी मिळून हा काव्यसंग्रह आपल्याला समोर आलेला आहे. आताच देशमुखांनी जे काही कवी देशमुख यांनी वर्णन जे केलेलं होतं की माझा संबंध हा या घटकांशी फार अधिक आलेला आहे, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी हे सगळं लिहिलेलं असेल. तर हे नेहमी असं जाणून जातं. ज्या वेळेला मिक्स एरियाचा उल्लेख यामध्ये या काव्य संग्रहात येतो, तेव्हा निश्चितच जगा कम आहे, पडोशी के यहाँ पकाया अशा सारखे अनेक हिंदू उर्दू मिक्स किंवा हिंदी आणि मराठी मिक्स असे वाक्याच्या वाक्य या काव्य संग्रहात आपल्याला सापडलेले दिसतात. हैदराबादी बिर्याणी म्हणायला तर फार म्हणजे बरोबर वाटतो, वाचायला बरोबर वाटेल, परंतु हैदराबादी बिर्याणी हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. आजही आपण हिंदू मुस्लिमांमध्ये तशाच पद्धतीचं चित्रण करतो. शिरखुर्मा खायचा असेल तर हिंदू जो असेल हा दर्जावणार नाही, आणि मुस्लिम असेल तर तो प्रसाद हातावर घ्यायला तयार नाही. अशासारखं चित्र आज जरी पालटलेलं आपल्याला दिसत असलं वरून, तरी आतून मात्र जात पंचायत असो की शिरखुर्मा असो की हैदराबादी बिर्याणी असो, आंतरिक व्यवस्था जी आहे ही जशाला तशीच आहे. वरून मात्र त्याचा फक्त कवरी बदललेला असेल. या व्यवस्थेला, आतील व्यवस्थेला बाहेर काढण्याचं कार्य जे आहे हे देशमुखांनी या काव्य संग्रहाच्या निमित्ताने केलेलं आपल्याला दिसून येतं. पंचमहाभूते या कवितेमध्ये पंचमहाभूतांचा उल्लेख होतो. मग बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की जात पंचायतीमध्ये 5 पंच येतात, मग पंचमहाभूते म्हणजे नेमकं कोण म्हणायचं आहे कवीला, असे सुद्धा अनेक प्रश्न या काव्यसंग्रह निर्माण करतो. यासोबतच शापित अहिल्या, शोषित स्त्रीच्या संदर्भात असं देखील कवी आपल्या अनेक काव्यामध्ये वापरतो. वारीची जी कविता आहे, वारीची कविता जी आहे ही तर वाचकांना अंतर्मुख करायला भाग पडणारी आहे. वारी म्हणजे जन्माचा महोत्सव, वारी म्हणजे भूमिका, आणि वारी म्हणजे ऊर्जा, वारी म्हणजे जगणं. तर झेंडाचं नव्हे तर बंडासाठी केलेली जी काही वारी आहे, ही वारीची कविता ज्या वेळेला लेखक कवी म्हणतो की तुझ्या पायी लागल्यानं विठ्ठली भाग्यवंत झाली, आम्ही तुझी पालखी वर्षानुवर्ष घेतली खांद्यावर, आमचे भाग्य का लिहिले दुष्काळात, एक खात्री असायची हमखास पिढीचा, तुझी दिंडी परतली की बरसतील सऱ्या आणि मोठ्या भूमिका, आता तसं होत नाही. इतका व्यापक विचार देणारी ही कविता वाचकांच्या हृदयाचा तळ हेलावून टाकणारी आहे. किंवा ज्यावेळेला कवी वारीच्याच कवितेत म्हणतो की भेटीच्या दुसऱ्या क्षणाला जातो हरेक सोडून, कदाचित यालाच वारी म्हटलं असेल का. किंवा वाळवंटाचं जेव्हा पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीराच्या वाळवंटाचा उल्लेख वारी या कवितेत करताना लेखक कवी जो आहे हा कवी एवढा स्वतः अंतर्मुख होतो की आपोआप एका हृदयाचा ठाव दुसऱ्या हृदयाला जाताना आपल्याला दिसून येतो. यामध्ये दुर्ग प्रतिमा उल्लेख, दुर्ग प्रतिमा आहे, श्राव्य प्रतिमा आहे, अनेक प्रतिमांनी युक्त कविता असतात, परंतु
आठ फोडा आणि बाहेर फेका या काव्यसंग्रहामध्ये दृक प्रतिमांचा वापर जागोजागी आपल्याला दिसतात. म्हणूनच ही कविता आपल्या डोळ्यासमोर जी उभी राहते ती एक जीवनपट ज्याला आपण चित्र म्हणू ती त्या पद्धतीने ही कविता आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. हिरीचं उजवणं असो, पांगापांग असो, काय म्हणावं असो की भवताल, मोहल्ल्यातली मुलं, अगाधुगातिका या सर्व कविता डोळ्यासमोर आपल्या दृकचित्राप्रमाणे एक गेले की दुसरं, दुसरं गेले की चित्र डोळ्यासमोर अगाधुगातिका मोहल्ल्यातली मुलं किंवा शाळेला सुट्टी लागली की मुलं गल्लोगल्ली जे काय म्हणतो पण त्याला वह्या गल्लोगल्ली पुस्तकं अर्ध्या किमतीत मिळवण्यासाठी त्यांची तारांबळ चाललेली असते. तर या सगळ्या कविता ज्या आहेत ह्या काही वर्षांच्या आधीचं जगणं आता हल्ली काही कोणी जुने पुस्तकं वगैरे वापरत त्याचा प्रकार सरासरी कमी झालेला आहे. परंतु ती संवेदना जी आहे ती जी आपण सगळ्यांनी भोगली म्हणजे ती संवेदना आपल्या जगण्यात आलेली असेल ही सगळी संवेदना या काव्य संग्रहाच्या निमित्ताने आपण एक बघताना दिसतो आपल्याला. यासोबतच कमालसाहेब बावडी विहीर दर्गा मंदिर या दोघांना जाणीवपूर्वक फरक इथे नोंदवणार आहे. मी जेव्हा आताच म्हटलं की मुस्लिम असेल तर प्रसाद हातावर येणार नाही आणि हिंदू असेल तर तो शिरकुर्मा खायला गजवणार नाही. तर कमलसाहेब नावाची जी काही कविता आहे की अशाच प्रकारचं चित्रण व्यक्त करणार आहे जी बावडी आणि विहीर स्पष्ट करते, दर्गा आणि मंदिर स्पष्ट करते. शंकर नावाचं जे त्याच्यात सुंदर असं एक त्या कवितेमध्ये जे आलेलं आहे पात्र, प्रत्येक कविता जी आहे ही एक कथा आहे की काय असं आपल्याला वाटायला लागते आणि ती कथा रूपाने डोळ्याच्या समोर आपल्याला चित्रित झालेली आपल्याला दिसते. बजार नावाची एक कविता या काव्यसंग्रहात फार मोठ्या म्हणजे कौशल्याने लेखक कवीने इथे मांडलेली आहे. याच्या आधी माझं एक वेबिनार झालं एका कादंबरीवर आणि त्यामध्ये लेखक हा शब्द मला वापरावा लागला आणि सातत्याने लेखक हा शब्द येतो आहे त्यासाठी माफ करा. पण बजार जी काही कविता इथे आलेली आहे, वाढवण झालेल्या जिंदगीला किंवा रात्रीसोबत उगवण्याची भयानक भूक हे नागवं सत्य. पोटाची भूक वेगळी, शारीरिक भूक वेगळी आणि मानसिक भूक वेगळी, पण रात्री उगवणारी जी काही भूक आहे आणि एखाद्या जगण्याला शापित ठरवणारी जी भूक आहे किंवा एखाद्याचं जगणं उद्ध्वस्त करणारी जी काही भूक आहे किंवा ही रात्री उगवणारी भूक जी आहे ही सकाळी पांढरपेशा समाजात मिक्स होऊन जाते आणि जो उद्ध्वस्त असेल तो भकास उद्ध्वस्त आपलं व्यथा जी आहे की जगणं स्वीकारून घेतो, ही भूक इथे जाणीवपूर्वक नोंदवलेली देशमुखांनी आपल्याला दिसते. आणि म्हणूनच मी त्याला एक नागवं सत्य म्हटलं की शापित या काव्यसंग्रहामध्ये जी ओळ आलेली आहे किंवा शब्द आलेला आहे शापित अहिल्या हा बऱ्याच अंशी बऱ्याच कवितांच्या नंतर तो जर आपण लावला तर तो शापित अहिल्या म्हणून आपल्याला दिसतो. तर हीच नागवं सत्य जे आहे त्या जगासमोर मांडण्याचा देशमुखांचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. कुणाकडे पाहावं पेरत्यानं ग्रामीण संवेदना व्यक्त करणाऱ्या या ओळी आहेत. एखादी कविता म्हणजे एखादी कथा कविता होत नाही, परंतु कवितेत मात्र कथा निर्माण करता येते. त्या इतकी ताकद त्या कवितेमध्ये आहे. एखाद्या कवितेत नाट्य निर्माण करता येतं, एखाद्या कवितेत कादंबरी पूर्ण उभारण्याची ताकद ही सुद्धा कवितेतच आहे. एखाद्या कवितेत आत्मचरित्र निर्माण करता येतं, एखाद्या कवितेत प्रवास वर्णनही करता येतं, एखाद्या कवितेत वैचारिक तुमची तात्विक भूमिकाही मांडता येतं आणि ह्याच कवितेला नेमकं शस्त्र बनवून हीच कविता आपल्या काव्यामध्ये हीच कविता आपल्या या काव्यसंग्रहामध्ये हीच कविता आपल्या या बिरादरीचं जे काही दुःख आहे, व्यवस्थेचं दुःख आहे हे मांडण्यासाठी देशमुखांचा प्रयत्न जो आहे हा निश्चित एक वेगळा प्रयत्न आहे आणि निश्चित हा मराठी साहित्यात कसं लागणारा प्रयत्न आहे. म्हणूनच
एकूणच कवितांना किंवा या काव्यसंग्रहाला सर्जक प्रेरणा आहेत असं म्हटल्यास कुठेतरी वापर पुस्तक रूपांचं निमित्त कुटुंबीतील दुःख जे आहे या दुःखांचे प्रश्नावली जी आहे ही अशा पद्धतीने समाज माध्यमांवर चर्चा म्हणून घडवून आणणं याच्यात निश्चितच देशमुखांचं काव्यसंग्रह हा या वेबिनारच्या रूपाने तरी यशस्वी झालेला आहे. छंदबद्ध कविता, उद्गतबद्ध कविता या काव्यसंग्रहात आपल्याला कुठेही आढळत नाही. बऱ्याचदा तर असं वाटतं की म्हणजे या काव्यसंग्रहात छंदबद्ध कविता आपल्याला आढळत नाही तर त्या या आशयाच्या या काव्याच्या आशयाचा पैसा पाहता त्या कुठे क्षीण झाल्या की काय कदाचित असेल. सैद्धांतिक उपपत्तीचं सिंथेसिस जे काही आहे ते मात्र जागोजागी या काव्यामध्ये आपल्याला दिसतो. समीक्षणाचे अनेक प्रकार आपण हाताळू. समीक्षणाच्या वेगळ्या बाजूने आपण विचार करू. एखादं मराठी साहित्याच्या प्रांतात ज्या वेळेला पुस्तक येतं त्यावेळेला ज्या वेळेला त्या समीक्षकाच्या समोर येतं त्यावेळेला ते फार वेगळ्या पद्धतीने त्याची चर्चा होईल आहे. माझे जे काही गाईड आहेत पीएचडीचे डॉक्टर खरास सर कदाचित ते इथे उपस्थित असतील. तर या समीक्षणाच्या विविध पद्धती आणि विविध प्रकार आपण वेगळ्या पद्धतीने हाताळू. अधिगमनात्मक आहे, त्याच्यानंतर सैद्धांतिक असेल आहे, आस्वादात्मक असेल आहे. या सगळ्या जे काही 14 प्रकार आहे किंवा जे काय झाले हाताळू. पण सदर काव्यसंग्रहाला उपयोजित समीक्षा जेव्हा तुम्ही त्यावेळेला तुम्हाला या काव्यसंग्रहाचं समीक्षण योग्य प्रकारे करता येतं मला असं वाटतं. ज्या वेळेला या पुस्तकाचं विवेचन करण्यासाठी तुमचं जगण्याचं उपयोजन तुम्ही तिथे लावता त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने या काव्यसंग्रहाचं समीक्षण आपल्याला करता येतं. एखाद्या काव्यसंग्रहाचं समीक्षण करण्यासाठी किंवा त्या पुस्तकावर बोलण्यासाठी खरंच 15 मिनिट पुरेसे नाहीत. परंतु त्या 15 मिनिटात ते काव्यसंग्रह इथे मांडण्यासाठी 15 मिनिट वाचक पीठाने इथे जे दिलेले आहे ते म्हणजे आम्हालाही थोडंसं कस लागणारच आहे. परंतु त्या 15 मिनिटात हे सगळं मांडताना मी इतकंच सांगेन या काव्यसंग्रहाविषयी की कवी अमोलजी देशमुख यांचा हा जो काव्यसंग्रह आहे या नक्कीच मराठी साहित्यातील उद्याचे दमदार पावलं यामध्ये दिसत आहेत. ज्या या दमदार पावलांचे ठसे जे आहेत हे पाऊल पुन्हा म्हणून मराठी साहित्याच्या प्रांतात चिरंजीवी राहो अशी आशा देखील आपण व्यक्त करूया. आणि याचं जे काही मला इथे वाचक पीठाने जे इथे आमंत्रित केलेलं आहे ठक्कर सरांनी जे मला इथे आमंत्रित केलं होतं यासाठी मी आपल्या सर्वांचे आभारी आहे. मला इथे आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि हा काव्यसंग्रह माझ्या थोडं क्लिष्ट भाषेत आपण समजून घेतला यासाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर मनीषा रेगो मॅडम. आपण खूपच तुम्ही जरी अवघड भाषा म्हणत असलात तरी आम्हाला आपण ज्या खूप सोप्या भाषेत आम्हाला समजून सांगितलंय आणि या कवितेची जो आशय आहे त्या आशयाला आम्हाला त्या आशयापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम आपण केलं आहे. त्यासोबतच या कविता संग्रहामधली भाषा कशा पद्धतीची आहे, वेगवेगळ्या भाषांचा वापर कशा पद्धतीने झालेला आहे आणि आजचं जे जात पंचायतीचं वास्तव आहे ते वास्तव सुद्धा आपण वेगवेगळ्या उदाहरणासह आम्हाला समजून सांगितलेलं आहे. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद मॅडम. यानंतर आपले दुसरे भाष्यकार आहेत कवी समीक्षक प्राध्यापक डॉक्टर बालाजी डिगोळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं भाष्य आम्हाला या प्रसंगी सांगावं. बालाजी डिगोळे सर. सर माईक चालू करा तुम्ही. हो हा आवाज येतो ना सर? हो
सर्वांना नमस्कार. वाचनपीठ 49वी दृकचित्र मासिक काव्य चर्चा वेबिनार कवी अमोल विनायक देशमुख यांच्या 8 कोडा आणि बाहेर फेका या कविता संग्रहावर आयोजित केलेली ही दृकचित्र काव्य चर्चा संचलन करते शरद ठाकर सर, डॉक्टर शरद ठाकर सर. त्यानंतर या वेबिनारचे प्रास्ताविक, त्यानंतर जो प्रमुख पाहुण्यांचा वक्त्यांचा परिचय करून दिला त्याचं माधुरी मॅडम. त्यानंतर 2 कविता आपल्या समोर सादर करून कवितेची निर्मिती प्रक्रिया आपल्या समोर सादर केले ते कवी अमोल देशमुख. या वाचकपीठाचे सर्व सदस्य, ज्या सदस्यांनी मनोगत व्यक्त केले त्या सौ साधना मानोर आणि आताच प्रमुख अतिथी, अभ्यासक, समीक्षक अतिशय सुंदर असं 8 कोडा आणि बाहेर फेका या कविता संग्रहावर आपले विचार सादर केले त्या डॉक्टर मनीषा रेठे मॅडम या आभासी पद्धतीने, ऑनलाईन पद्धतीने संपन्न होत असलेल्या वेबिनारचे अध्यक्ष डॉक्टर मुरहरी केळे सर आणि सर्व सहभागी माझे स्नेही बंधू आणि भगिनींनो. 8 कोडा आणि बाहेर फेका अमोल विनायकराव देशमुख यांनी लिहिलेला कविता संग्रह आणि यावर चर्चा हे वाचकपीठ बऱ्याच वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने घडवून आणत आहे. त्यांचं शब्दामध्ये करील तेवढं कौतुक कमी आहे. मी बऱ्याच जणांनी यावर भाष्य केल्यानंतर मी आता माझ्या 8 कोडा आणि बाहेर फेका यावर जे काही मी वाचलं आणि वाचून आजच्या काळातील संदर्भ आज आपण कुठं वाटचाल करत आहोत आणि आज नेमकं वास्तव समाजामध्ये काय घडत आहे या अनुषंगानं आपल्या समोर माझे विचार मी ठेवणार आहे. आजचं युग हे 21व्या शतकातील आहे. 21वं शतक आहे आणि या 21व्या शतकातील एक प्रसिद्ध कवी म्हणून कवी अमोल विनायकराव देशमुख हे प्रसिद्ध आहेत. कोणताही लेखक आपल्या लेखनाची सुरुवात कविता लेखनापासून करत असतो. जेव्हा कवीचं मन अस्वस्थ होतं आणि सभोवतालच्या परिसरामध्ये कवी लहानाचा मोठा त्या समाजामध्ये, त्या निसर्गामध्ये, त्या परिसरामध्ये, त्या गावामध्ये मोठा होत असतो, लहानाचा मोठा होत असतो आणि त्याने घेतलेले ते अनुभव आणि अनेक समस्यांचा अनुभव घेतल्यातून त्यातून येणारे ताणतणाव यातून अमोल देशमुख यांच्या कविता शब्दरूप धारण करतात. एखाद्या वृक्षाला मोहर लागावा, फांद्या फुटाव्यात, पारंब्या याव्यात आणि मोहरून बहरून यावं, त्या
त्याप्रमाणे कवीच्या मनाच्या सुप्त गाभाऱ्यातून जाणीवेतून जे कवीच्या वाट्याला आलेले आणि जे जीवन जगले, भोगले, अनुभवले, त्या वास्तव अनुभूतीतून सृजनशील कवितेची निर्मिती कवी देशमुख यांनी आठवडा आणि बाहेर पेका या कविता संग्रहातील कवितांमधून स्वच्या उमाळ्यातून, वेणीच्या देठापासून बाहेर जे काही शब्द आले आहेत त्यातून त्यांच्या कविता तयार झालेल्या आहेत. त्या कविता आता मॅडम सुद्धा म्हटल्या की 2 भागामध्ये विभागलेल्या आहेत. कवीला आधी सुरुवातीला जे अनुभव आले, कवी ज्या ज्या समस्याशी संघर्ष करून वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत येऊन शिकण्यासाठी, वाचण्यासाठी, पुस्तकासाठी सुद्धा कसे त्यांना भटकंती करावी लागली, त्या संबंध गोष्टींचा धांडोळा कवीला आधी या विभागातील 29-30 कवितातून घेतलेला आहे. बघा, आधी या कवितापर्यंत फारसं बाहेरचं वारं म्हणजे जागतिकीकरणाचं वारं, यंत्रयुगाचं वारं, ग्लोबलायझेशनचं वारं आणि राजकारणाचं वारं गावात घुसलं नाही तोपर्यंत कविता असं एखाद्या दोऱ्याच्या रीती एखादी दोरा उकलावा आणि ते एक साफरित्या उकलत जावं, अशा पद्धतीनं त्या आधी विभागातल्या कविता उकलत एक शब्द रूप धारण करत पुढे गेलेल्या आहेत. कवी अमोल देशमुख यांनी हा कविता संग्रह अपार कसं करणारे त्यांची आजी कृष्णाबाई व बाबा कैलास लक्ष्मणराव देशमुख यांना अर्पण केलेला आहे. हा कविता संग्रह जून 2022 मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. या कविता संग्रहाला अनेक हेलकावे बसलेले आहेत, अनेक परिणाम या कविता संग्रहाच्या कवितांवर झालेले आहेत. मग कधी आसमानी असतील, कधी सुलतानी असतील. आजचं युग कसं आहे, वैश्विकरण आहे, जागतिकीकरणात आहे, खाऊजा आणि वर्तमान काळासमोर या कविता म्हणजे धरलेला लखलखीत स्वच्छ राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, जातीभेद, परंपरा, रूढी, प्रथा, संकेत आणि एकूण स्त्रियांचं शोषण इत्यादी संदर्भाचं भान या कवितांना आहे. या सोशल मीडियाच्या युगात आणि ग्लोबलायझेशनच्या युगात आज सुद्धा आपण एकीकडे सुधारणा म्हणतो, कारण कविता संग्रह हा जून 2022 मध्ये आहे. काही नंतरच्या कविता आहेत 29 मध्ये
आणि या काळातल्या या सगळ्या वास्तवाचा प्रभाव या कवितांवर पडलेला आहे. आणि अशा युगामध्ये गाव पातळीवर नासकी, कुजकी, सडलेली, ओकारी आणणारी, अन्यायी अत्याचारी वृत्ती अशा शोषित वाईट टाकणाऱ्या, बहिष्कृत करणाऱ्या आणि याचं समर्थन करणाऱ्या व्यवस्थेवर एकूण संस्कृती अशा कवी अनिल देशमुख यांनी या कवितांमधून त्वेषाने प्रहार केलेला आहे. या कवितांना माणुसकीचा दैवार, माणुसकीचा दैवर आणि चिंतनशीलता त्यांच्या कवितेत आढळून येते. त्यांच्या कवितेत मनोरंजन आपल्याला दिसून येत नाही. ही कविता पुढे सरकत सरकत तात्विक पातळीवर जाते, वैचारिक पातळीवर जाते. मूल्यनिष्ठ संविधानवादी कविता बनत जाते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा पुरस्कार करून समाजामध्ये माणुसकी, नैतिकता रुजवण्याचा प्रयत्न करत असते आणि अनुभवाचं संघटन करते. ही कविता कवीची राहत नाही, स्वची राहत नाही, तर ही कविता समूहाचं दुखलं, दुखली नस समूहाची, समाजाची मांडत असते. अनुभवाचं संघटन, सेंद्रियत्व, अनुभवाचं सेंद्रियत्व संघटन करणारी ही अर्थवाही आणि सूचित भाषा हे आठ फोडा आणि बाहेर फेका या कवितेचे विशेष म्हणून आपल्याला सांगता येतात. समाज हा एका घटकानं कधी बनत नसतो. त्यापैकी विविध घटकाने समाज बनतो. त्यापैकी प्रमुख आणि मुख्य घटक जर कोणता असेल तर तो माणूस आहे. त्यातला एक प्रभावी घटक आहे आणि हा माणूस संवेदनशील आहे. अशा संवेदनशील माणसाने चौफेर होणाऱ्या घटनांचे पडसाद समाजमानाच्या चेहऱ्यावर पाहायचे असतात. पण इथं काही विशेष समाजावर अन्याय होत आल्यामुळं इथे शापित, शोषित, दीन दुबळ्या, दलित, वाईट टाकलेल्या समाजमानाच्या चेहऱ्यावर आपल्याला त्याचे पडसाद उमटलेले दिसून येतात आणि त्यांचा चेहरा तिथं हरवलेला आहे. हे पांगत आहेत. पांगोपांग नावाची कविता सुद्धा मध्ये आहे. याची मना इथल्या व्यवस्थेनं मारून टाकलेली आहे. स्वतःचं अस्तित्व आणि त्यांची ओळख केवळ मानवी मनाच्या व त्यांच्या स्वातंत्र्यावर उभी असतात. मात्र अमोल देशमुख यांच्या कवितेतला कष्टकरी, वंचित, दीन दुबळा समाज परिस्थितीचा शोषित आणि गुलाम झाला आहे. परिघाच्या आत आणि वेशीच्या आत म्हणण्यापेक्षा परिघाच्या बाहेर आणि वेशीच्या बाहेर टेकला गेलेला समाज आहे.
या गुलामगिरीतून या शोषित समाजाला जर बाहेर काढायचं असेल तर सभोवतालचं काटेरी कुंपण आणि तो परी आपल्याला छेदावा लागेल. श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच दीन दुर्बळ शूद्र गरीब श्रीमंत हे हजारो वर्षापासून मठ निर्जीव भिंतीप्रमाणे त्यानंतर ही जातीची उतरंड बुलडोजर फिरवून तोडावं लागेल आणि मानवतेच्या आडपडण्यातून आतल्या गाठीतून साचलेपणातून अशा सारख्या मनोवृत्तीतून सर्वांगीण गतिवृद्धतेतून या परिघाचा केंद्रबिंदू तयार झालेला आहे. ही समाजाच्या आतमधली जसं 8 पाडा आणि बाहेर फेका 8 फोडा आणि बाहेर फेका तर समाजाच्या मनामध्ये जी गाठ आहे ही गाठ कुठली आहे? ही गाठ जाती भेदाची आहे, धर्म भेदाची आहे, राजकीय विषमतेची आहे, आर्थिक विषमतेची आहे, सामाजिक विषमतेची आहे. आणि या परिघाच्या बाहेर समाजाला जनावराप्रमाणे आज सुद्धा वागणूक मिळत आहे. आणि जे लोक शोषण करतात ना त्यांना यांचं स्वातंत्र्य नको आहे, त्यांना फक्त गुलामगिरी पोषक वाटते. आणि अशाच लोकांना आपल्या कल्पात ओढलं जात आहे. माणसाच्या गर्दीत माणसाच्या कल्पात न राहता माणुसकीच्या कल्पात शोधण्याची आज गरज आहे. ही गुलामगिरी काही परकीय नाही. आपल्या इथल्या सडलेल्या बुरसटलेल्या मानसिक वैचारिक आध्यात्मिक धार्मिक भावनिक आणि सांस्कृतिक अशा सर्व प्रकारची गुलामगिरी इथल्या समाजात सोटमूळ होऊन खोल जमिनीत या मुळ्या पसरलेल्या आहेत. आपल्याला त्याच्या मुळाशी जाऊन त्याच्या तळाशी जाऊन कुऱ्हाडीनं घाव घालून त्याच्या धिलप्या करून ही विषमता जाळून टाकली पाहिजे. अशा मानवी भावनांचा वाट्याला आलेल्या भोगांचा वेध कवी अमोल देशमुख यांनी कवितातून घेतलेला आहे. त्याच्या कवितेतून सामाजिक असंतोष आपल्या दर्शनात येतो. विषमता अन्याय याविषयी चित्र जरी आलं असलं तरी देशमुख यांचा जीवनविषयक दृष्टिकोन नैराश्यवादी नाही. ते जीवनावर मानवतावादावर लोकशाही मूल्यांवर त्यांची निष्ठा आहे आणि ते आशावादी आहेत. आजच्या या 21व्या शतकामध्ये नैतिक आणि वैचारिक समाज सुधारणेचा आणि राजकारणाचा आवाज जात आहे. तो किती पोकळ आहे, भयंकर आहे. जाती जातीमध्ये भेद, धर्मामध्ये भेद करून राजकारण केलं जात आहे. बघा, वाडीमध्ये दिंडी गुन्ह्या गोविंदानं रस्त्यानं चालत होती. वाडीच्या कविता काय त्यांच्या त्याचबरोबर डोला गुन्ह्या गोविंदानं नाचवला जात होता, नाचवला जात होता. आणि डोल्यामध्ये सगळेजण सहभागी, संदर्भामध्ये सगळेजण सहभागी, वाडीमध्ये सगळेजण सहभागी. ना जात ना पंथ ना धर्म हे सगळ्या जाती धर्माची लोक सर्व धर्म समभावाला वागायची. परंतु या विकासाच्या नावावर आणि राजकारणाच्या नावावर गावामध्ये जेव्हा राजकारण आलं
तेव्हा विकास, संरक्षण, लोकशाही, प्रशासन, शिक्षण, ज्ञान, विज्ञान, कला, साहित्य, संस्कृती आणि कृषी अशा सगळ्या क्षेत्रामध्ये अराजकता माजली, भ्रष्टाचार वाढला, समाजाचं अधपतन आज होत आहे. आपल्याला वाटतं आपण सुधारलो. आज आपण पृथ्वीवरून आकाशात काय चाललंय याचा शोध लावला, परंतु आजही माणसाच्या डोक्यातली जात काही जात नाही. हे माणसाच्या मनातली आठ आणि गाठ काढून टाकली पाहिजे, तोपर्यंत समाज सुधारणार नाही. राष्ट्रवादाचा चेहरा उघड पडलेला आहे. देशाच्या सांस्कृतिक आणि नैतिक जीवनात पुन्हा फुसकाबारा करत आहे. आपण तर आता सगळेजण एका संकटाचा सर्वंकष सामना करत आहोत. हे अरिष्ट ओढताना न उदारमतवाद म्हणजे बाजारवाद, भांडवलीकरण, खाजगीकरण आर्थिक धोरणातून उद्भवलेला आहे. या धोरणामध्ये जुजबी बदल करून त्यांना मानवी चेहरा देण्याचे ढोंग करून फक्त निवडणुका समझोते केले जात आहेत. चुनाव कविता आहे मध्ये चुनाव. आज जातीयवादानं कळस गाठलेला आहे. बघा, पूर्वीची जात संपवणं अवघड होतं, पण आजची जात संपवणं फार कठीण आहे. आज सुशिक्षित लोकांना हा जातीवाद निर्माण केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, स्वकर्तृत्वावर, स्वतःवर शिक्षण वाहिनीचं दूर आहे, त्याची अपेक्षा खूप मोठी होती, व्यापक होती. आपला देश, आपलं राष्ट्र, आपला समाज लोकशाही मूल्यांनुसार निर्माण व्हावा हा त्यांचा हेतू होता. परंतु आज याच्या उलट घडत आहे. शिकले, जेवढा माणूस शिकला तेवढा जातीयवादी. बघा, तुम्हाला कोणीतरी नंतर विचारलं सुद्धा जाईल की हे बोलणारे कोणत्या कोणत्या जातीचे होते, हे सुद्धा विचारलं जाईल. विचार करून आज बाहेर पडावं लागलं. एसटी मध्ये जागा जर करायची असेल, पकडायची असेल, बसल्यानंतर हलका हलकं तो माणूस जातीवर येत आहे. मागच्या या 21व्या वर्षाच्या प्रारंभापासून जातीनं एकुळीप्रमाणे वरमुंग काढलेला आहे. हे जे अरिष्ट आहे केवळ वित्त, बाजारपेठा यापुरतं मर्यादित नाही, तर आपल्या एकूण सामाजिक आणि राजकीय, वैचारिक, सांस्कृतिक, बौद्धिक आणि नैतिक आत्मिक जीवनाला आपल्या पूर्ण घेरलेला आहे. त्यातून सर्व क्षेत्रात मक्तेदारी, एकाधिकारशाही, भांडवलासाठी पोचली जात आहे. यातून वाढती विषमता, जातीय राजकारण, यातून आंतरविरोध आणि शासनावर आणि एकंदर समाजावर मक्तेदारी, भांडवलांची सार्वत्रिक पकड मजबूत होत आहे. वर्चस्ववाद गावामध्ये गाव पातळीवर ज्या जातीची माणसं त्यांचं वर्चस्व आज वाढत आहे. जात पूर्वी जन्माला जात होती, आता वर्चस्वातून जात निर्माण झालेली आहे. आणि त्या जातीतून मग इतर जातींना हाकलून देणे, बहिष्कृत करणे, डोक्यावर बूट जोडा घेऊन सगळ्याच्या मध्ये प्रदर्शना घालून त्याला गावाच्या बाहेर फेकून देणे, हाकलून देणे. आणि एकीकडे आपण 21व्या शतकाच्या वल्गना करत आहोत.
सट्टेबाज, वित्त भांडवलाचा आणि पैशाचं वर्चस्व खूप वाढलेलं आहे. ज्याच्याकडे पैसा, सत्ता, ज्याच्याकडे मजबूत जात, यातून विषमता तयार होत चाललेली आहे. मग ते सगळ्या क्षेत्रातली विषमता आहे. आणि मग घटकांच्या अंगात जर या विचार केलं, याचा आत्मशोध करताना आजच्या भौगोलिक वस्तुस्थितीचा आधार देणं परंपरा प्राप्त ठरतं. कवी आणि अमोल देशमुख यांनी या दुःखाचा शोध घेऊन माणूस शोधण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे. माणसाचं माणूस संपत चाललंय. समाज जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन पारदर्शी आहे. त्यामुळे आठ बोला बाहेर फेका यामधल्या कविता वाचताना अंतःकरण मन आपलं रक्त बोंबाळत होतं आणि मेंदूत आपल्या कोणीतरी रवीनं काय घुसळत आहे असे किडे वळवळ करत असल्याचा अनुभव त्यांच्या या सबंध कविता संग्रहातून येतो. 21व्या शतकामध्ये आपण 3 यान सोडले चंद्रावर, याच्या गप्पा मारतो आणि जमिनीवर माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळत नाही. मराठीकरांनी दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरच कविता लिहिली, कोणी नाही कोणाचा, मग महान एका भाचा, मग अर्थशास्त्राचा नातं गोत माणुसकी समाज आज संपत चाललेला आहे. कुणी कुणावर विश्वास नाही. लोक यंत्राच्या मागे धावत आहेत. एकाकीपणा वाढलेला आहे. चिडचिडपणा वाढलेले. वारे माझ्या छेदिना आणि महासत्ता तरुणांच्या देशात मानवी मन वर्तन आणि मनोविकृती आणि सामाजिक संबंध आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या, व्यसनाधीनता, कर्जबाजारीपणा, सावकारी फास, भ्रष्टाचार, जातीयवाद, धर्मांधता, फुटीरतावाद, वाढती महागाई, दुर्बल घटकावर अन्याय, अत्याचार. या कवितेमध्ये, या कविता संग्रहामध्ये तर एक कविता आहे, अहो शहीद झालेल्या सैनिकाचं मरण आढळलं जातं. बघा, गाव पातळीवर सुद्धा आज एवढ्या अशा सुधारलेल्या युगात, आपण सुधारलेल्या युग म्हणतो ना, जर एका खालच्या जातीतला मिलिटरीमॅन सैनिक जर मारला असेल तर त्याला उच्चवर्णीयांच्या मथर वाट्यावर जाऊ दिलं जात नाही. आपण पुढे चाललो. आणि ही समस्या कवी अमोल देशमुख यांनी वेगवेगळ्या कवितांमधून रेखाटलेली आहे. मी तर प्रत्येक कवितेचा उल्लेख काही करत नाही. आणि म्हणून बघा, डोला नावाचा एक काळ किती ओळखलाय, म्हणजे काळ किती बदललाय लक्षात घ्या. डोला हा समतेचं प्रतीक आहे, समतेचं प्रतीक आहे. आणि डोला हा कुठल्या धर्माचा नाही, सर्वांचा आहे. आणि डोला सुद्धा मोहनच्या दिवसात डोले जायचे, मोठ्या रस्त्यातून डोल्याला केलं जायचं वंदन. टाकून लोकांना आजकाल म्हणत डोले मोठ्या रस्त्यातून जात नाहीत. डोले काय, दंडी काय, निवडले ज्याचे त्याने मन रस्ता. बघा, जसं त्यानं आपापला निवडून घेतलेले महापुरुष सुद्धा वाटून घेतलेले आहे. डोला म्हणजे आमच्या, डोला हा सगळ्यांचा आहे. डोळ्यामध्ये सगळेजण दाखवतात, दुला पीठ नाही, मलिदा करा, सगळेजण धुला खेळतात. हे एकतेचं प्रतीक आहे, सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे. आणि म्हणून अशा कितीतरी कवितांतून आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतात. म्हणून अनेक कवितांतून वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला चित्रण दिसून येतं.
संपूर्ण समाजाला भोगवादी बनत आहे, संस्कृतीच्या मागे धावत आहे. या सगळ्या गोंधळात माणूसपणात रया उरलेली नाही. आजही एखाद्या जातीला फेकून दिलं जातं. जसं 1, 2, 3, 4 बघा, 10 पर्यंतच्या आकड्याला सगळ्याला गाठ आहे, पण 8 आकड्याला गाठ नाही. खरं तर 8 आकडा शुभ असायला पाहिजे. अहो सर, वेळ खूप झाला आणि लोक सगळं ऐकायला थांबलेले आहे. तुम्ही खूप बोलताय. हो, समाज जीवनात म्हणून माणूस 8 गाठ घेऊन आवडतात. म्हणून अमोल देशमुख यांनी ग्रामीण भागाची घटना जोडून आहेत. खेड्यातला कसतरी समाजातील माणसाची नाते संबंध ठेवून आहेत. 8 पोळा आणि बाहेर फेका या कालसौदातील ग्रामीण शब्दकलेतून व्यक्त झाले आहेत. त्यांना पूर्व परंपरेचा अभिमान आहे. बदलतं ग्रामीण जीवन, उद्ध्वस्त होत चाललेलं गाव आणि माणसाचं दुभंगलेपण, त्यांच्या अंतःकरणातील दुःख वेदना सगळ्या बाबी कवी अमोल देशमुख यांनी मांडल्या आहेत. आजच्या विसंगतीपूर्ण जगण्याला आणि आयुष्यातल्या ताणतणावाला वास्तवपणे अधोरेखित कवी अमोल देशमुख यांनी 8 पोळा आणि बाहेर फेका या कवितांमधून केलेला आहे. धन्यवाद. थोडंसं लांबलं असेल, खरं तर 10 आणि 15 मिनिटाचा हा कविता संग्रह, एकूण 59 कवितांचा संग्रह. त्यामुळं आपण याला काही न्याय देऊ शकत नाही बरं का. अशा ऑनलाईनच्या याच्यातून थोडक्या 15 मिनिटांमध्ये आपण याला साधा याचा परिचय सुद्धा नीट देऊ शकत नाही. त्याबद्दल मला जे काही आकलन झालं या काही गडबडीच्या काळात, मला जे काही रुचलं समजलं, हे माझ्या बुद्धीतून मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. मला हे कविता संग्रह वाचण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि यावर मांडण्याचं संधी उपलब्ध करून दिली. व्यासपीठाच्या सर्व सदस्य मंडळींचा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण खूप छान पद्धतीनं या कविता संग्रहावर भाष्य केलं. फक्त वेळेची मर्यादा असल्यामुळे सगळे जणांना थोडी गडबड झाली. बाकी आपण हा संग्रह खूप छान पद्धतीनं संग्रहाचं विश्लेषण केलं, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर मोरहरी केळे सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. आज वातावरणाचे आम्ही फेब्रुवारी वाक्य घेऊन वाचकपीठ चळवळीचे संयोजन करणारे सन्माननीय भास्कर निर्मळ आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी, आज आपण 8 पोळा आणि बाहेर फेका या सन्माननीय देशमुख सरांच्या काव्य संग्रहावर काव्य चर्चा आयोजित केलेली आहे. या काव्य चर्चेसाठी प्रमुख भाष्यकार म्हणून डॉक्टर बालाजी दिगोळे यांचा आपण ऐकलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर मनीषा रेठे हिंगणघाट यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. त्यांनी बरेचसे मुद्दे मांडले आहेत. याचबरोबर आज मला आठवत आहे की या जो वाचकपीठ चळवळ आहे त्याच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्याचा, प्रत्यक्षपणे सहभागी होण्याचा मला एकदा संधी मिळाली होती अहमदनगर येथे कविता संग्रहावर. अनुराधा पाटील यांच्या कविता संग्रहावर चर्चा होती, त्यावेळेस मी होतो इथं. जे आयोजक आहेत शरद ठाकरजी, कवी अमोलजी देशमुख, अमोलजी देशमुख यांनी कविता वाचत असताना त्यांनी 2 कवितेचा उल्लेख केला होता, गाठ बांधल्यानं आणि दुसरी जी कविता होती ती माझ्याप्रमाणे त्यांनी कविता वाचन चाललेलं. मी फार डिटेल मध्ये जाणार नाही कारण याच्यामध्ये वेळ बऱ्यापैकी झालेला, त्यामुळे फक्त त्या कविता संग्रहाच्या संदर्भामध्ये बेसिकली 8 पोळा आणि बाहेर फेका याच्या संदर्भामध्ये काही लोकांनी सांगितलं 8 पंच वगैरे आहेत किंवा त्याच्या आकड्याच्या संदर्भात काही लोकांनी चर्चा केलेली आहे. यामध्ये मला एक सांगायचे यामध्ये 8 पोळा आणि बाहेर फेका हा एक वाक्प्रचार आहे. त्यामध्ये कुठल्याही एखाद्या व्यक्तीला जात पंचायतीनं ठरवल्यानंतर ज्यावेळेस त्याला बाहेर किंवा बहिष्कृत केलं जातं त्यावेळेस
त्याच्या नावाने 8 रुपये हे त्यांच्या कुळात वाटप केले जातात आणि त्याला बाहेर काढलं जातं, असा साधारणतः त्याचा मध्यंतर आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 42 पेक्षा जास्त भटक्या जमाती आहेत, भटक्या जाती आहेत आणि यामध्ये बऱ्यापैकी जात पंचायत पूर्वीपासून अस्तित्वात होते आणि आजही सोप्या पद्धतीने म्हणा कोवड पद्धतीने म्हणा आजही तशी भटक्यांच्यामध्ये जात पंचायत संपूर्ण देशभर अस्तित्वात आहे. देशांमध्ये म्हटलं तर हरियाणाला खाप पंचायत म्हणतात, खाप म्हणजे खॉप अक्षरशः भीती वाटेल अशा प्रकारचे ते निर्णय घेतले जातात आणि अशा प्रकारच्या पंचायती समोर जो कोणी आरोपी असेल त्याला बाजू मांडता येते, परंतु त्याच्या जर महिला आरोपी असेल तर महिलेला मात्र बाजू मांडता येत नाही. याच्या संदर्भात हे थोडं झालं. पण असं बहिष्कार तो कधीपासून सुरू झाला याचा जर विचार करता फार पूर्वीपासून आहे. मगाशी मला वाटतं लेखक आपल्या कवीने सांगितलं की ज्ञानेश्वरावर बहिष्कार झाला त्यावेळेस धर्मपंचायत जी आहे त्यावेळेस जात पंचायत धर्मपंचायत होते आणि त्या धर्मपंचायतीने संन्यासाची लेकरं म्हणून त्यांच्यावर बहिष्कार घातला होता. त्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटले की ज्यांनी समाज सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले, लोकहितवादी आगरकर, त्यांना सुद्धा ते परदेशाला गेले ब्राह्मणानेच त्यांना वळी टाकलं होतं. हे एक उदाहरण मला सापडेल. महात्मा फुले यांच्या सुनेला अग्निसंस्कार करण्यासाठी सुद्धा कुणी वेळ पुढे आलेला नाही, कारण त्यांनी बरेच स्त्रियांच्या शिक्षणाच्या संदर्भात त्यांनी क्रांतिकारी निर्णय घेतले होते, त्यामुळे त्यांनाही जवळपास वाळीत टाकल्यासाठी केलं होतं. आणि ज्यांनी बनारस हिंदू विद्यापीठ स्थापन केलं असे मदन मोहन मालवीय यांना सुद्धा त्यांच्या गौड ब्राह्मण समाजामध्ये बहिष्कृत केलं होतं. म्हणजे अशा प्रकारची जी बहिष्काराची भाषा होती ती नुसती आजच नाही तर फार पूर्वीपासून आहे, जवळपास 1000 वर्षापासून ही असते. आजही एक वेगवेगळ्या पद्धतीने नुसतं समाजातून बाहेर काढण्यास नाही तर मनातून बाहेर काढण्यास बहिष्कार करतो. आजच मुंबईसारख्या फ्लॅटमध्ये एकमेकाला बोलत सुद्धा नाही अशी परिस्थिती आजही आहे. पण या जात पंचायतीमध्ये खूप जुलूम असा होता, त्यामध्ये स्पेशली महिलांच्या बाबतीत जो जुलूम होता त्यांची चुंकी चालण्याची शिक्षा असेल, मानवी विष्ठा करण्याची जबरदस्ती करणे असेल, जात पंचायतीमध्ये लग्न करण्याची शिक्षा असेल, व्यक्तीच्या डोक्यावर विष्ठा घेऊन जाण्याची किंवा लग्न केलेले मार्केट ठेवून ते घेऊन जाण्याची कोंडण्याची शिक्षा असेल किंवा लालबुंद असे पुराण त्या व्यक्तीच्या म्हणजे रॅगिंग जे म्हणतो आपण जे इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच्या याच्यामध्ये किंवा कुठल्याही कॉलेजमध्ये रॅगिंग जे होत होती त्या पद्धतीनं रॅगिंग जी आहे त्यावेळेस सामाजिक किंवा सोशल रॅगिंग होत होती ती वेगवेगळ्या पद्धत होती. त्या जात पंचायतीची रचना जर म्हणाला तर मग मी ही ज्यावेळेस कविता संग्रहावर मला बोलायला डॉक्टर महेश कराड आमचे गुरु आहेत आणि मला खरं म्हणजे उल्लेख करणं का आवश्यक की ज्ञानेश्वराचे स्त्री सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी तसं डॉक्टर महेश कराड सरांनी नाव सुचवलं आणि म्हणाले म्हणजे कवितेचा फार मोठा अभ्यास नाही, परंतु ते म्हणले की तुम्ही अभ्यास करता तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही जसं जमेल तसं तुम्ही मांडणार म्हणले. आणि त्यांच्या बरोबर चर्चा करत असताना त्यावेळेस मी कविमने अनिल देशमुख यांना फोन केला आणि त्यांना म्हटलं बाबा हे नेमकं जे कवितेचं जे शीर्षक असून त्याच्याशी विचार केले जे सुचलं का तुम्ही बेसिकली मी त्यांना स्पष्टपणे विचारले तुम्ही एकतर भटक्या जमातीचे नसावे देशमुख या आडनावावरून, कारण जात व्यवस्था आहे देशमुख हे आडनावावर लक्षात येतं की शक्यतो देशमुख हे आडनाव त्याच्यामध्ये असत असं नाही. स्पष्टपणे त्यांना विचारले की तुम्ही भटके विमुक्त नसताना किंवा असं जात पंचायत स्वतःला अनुभव नसताना तुम्ही हे कसं काय असतं किंवा काय करावं म्हटलं तर त्यांनी सांगितलं मी करण्याला काय दिसतो आणि तुम्ही स्वतः त्या लोकांचं ते निरीक्षण केलेले पाहिलं आहे अनुभवलेलं आहे, त्यामुळे त्यांना ह्या गोष्टीवर लिहावं असं वाटली. हे फार खरं म्हणजे एखाद्या बहुजन समाजातील व्यक्तीनं कवीनं संवेदनशील मनाच्या एखाद्या कवीनं दुसऱ्या समाजातील दुःख समजावून घेऊन काय प्रवेश करून ते मांडणं हे फार महत्वाचं मला या ठिकाणी वाटतं. मडी माळेगाव सोनारी जेजुरी पंढरपूर कोल्हापूर नाशिक नंदुरबार जेजुरी या ठिकाणी आजही दुर्गम भागामध्ये जात पंचायत अस्तित्वात आहे आणि हे मडी जे गाव आहे तर मडी हे भटक्या विमुक्ताचं उच्च न्यायालय म्हणलं जातं आणि माळेगावची यात्रा म्हणतात तिथं सर्वोच्च न्यायालय असं म्हणलं जातं आजही जात पंचायतीमध्ये. त्यामध्ये जाती कुठल्या येतात मला माहिती भटक्या विमुक्त त्याच्या गावाचं जगणं झालं भटकत राहील आयुष्यभरात. त्यामध्ये पारधी असतील निवेल असतील शकलगार गोपाळ कोल्हाटी वैदू गारडी साडी कुडबुडे जोशी कुंभार परेड पद्मशाली भोईर इतर वेगवेगळ्या ज्या वंशपरंपरेचे त्यांचे हे जात पंचायतीची पद्धत होती चालत राहिली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जात पंचायत असताना याचे समर्थन करणारी काही मंडळी सुद्धा आपल्याकडे आजही आहेत. त्याचं म्हणणं असं की जी न्यायव्यवस्था आहे ती न्यायव्यवस्था आजची परिपूर्ण नाही, त्या काळामध्ये लोक
एकमेकांचा न्याय करण्याचं काम ते करत होते. झटपट न्याय मिळत होता, व्यवस्थित न्याय मिळत होता. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आश्चर्य वाटले की अंमळनेरच्या साहित्य संमेलनामध्ये ज्यावेळेस जात पंचायत याच्या संदर्भात एक परिसंवाद ठेवला होता, त्यामध्ये माननीय गिरीश करोडे राष्ट्रीय संघाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी जात पंचायत ही आदर्श व्यवस्था आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलं होतं. त्यांनी विमुक्त व अन्य समाजाच्या परंपरा या गोष्टीमध्ये. तर हे स्टेटमेंट धक्कादायक होतं. त्यामुळं त्यांचं वास्तव लक्षात आणण्यासाठी कृष्णा चांदोडे यांनी जात पंचायतींना मूर्खवादी हे पुस्तक त्यांनी पाठवलं. म्हणजे कसं आहे की जात पंचायत किती उद्विग्न करणारी प्रक्रिया आहे आणि त्याचं समर्थन करणारी मंडळी सुद्धा आजकाल आहे, याच्यावर आश्चर्य करण्यासाठी. आणि आजही तुम्हाला आश्चर्य वाटेल की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जात पंचायतीचे निर्णय लादले जातात आणि ते अंमलबजावणी केली जाते. त्यासाठी सरकारनं काय ज्यावेळेस अशा तक्रारी आलेल्या, त्यावेळेस खूप अशी विकृत अशा शिक्षा द्यायला लागल्या, त्यावेळेस महाराष्ट्र सरकारनं 3 जुलै 2017 सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा मंजूर केला आणि जात पंचायत अस्तित्वाची संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. ऍटलिस्ट कायदा केल्याने त्यामुळे 100% जास्त होण्याची नोंद त्यामध्ये झालेली पण. आता या पुस्तकाच्या संदर्भात पुस्तकाच्या संदर्भामध्ये हे जे 8 कोडा आणि बाहेर फेका जे आहे ते मग अशी कसपटे मॅडम, माधुरी कसपटे मॅडम म्हणालो, त्यांनी खूप सुंदर विवेचन केलं, त्यांनी खूप मुद्देसूद भाषण केलं. त्यांनी त्याच्यामध्ये पहिला मुद्दा त्यांचा असा होता की ही जी मंडळी आहे साधना महानोर कसपटे, त्यांनी मुखपृष्ठाच्या संदर्भात त्यांनी सांगितले त्यात 8 रंग आहेत. त्यांनी त्यांच्या दृष्टीनं त्याच्याकडे पाहिले. जे मुखपृष्ठ आहे ते सरदार यांनी केलेलं असलं तर त्याच्यामध्ये मला जे वेगळं वाटलं ते असं आहे की 8 रंग तर आहेतच, परंतु त्यामध्ये मला असं वाटलं की जिथं झाडाला किंवा आपल्या एखाद्या झोपडीला टेकू देण्यासाठी मेढकं असतं, मेढ म्हणून किंवा मेढकं असतं, तशा प्रकारची अशा वाय आकाराची मेढकं दिसते. एका बाजूला 4 लोक, दुसऱ्या बाजूला 4 लोक आणि समोर मेढकेच्या मध्ये बरोबर एक व्यक्ती आहे. त्याला बाहेर फेकण्याचं काम करतात. ही 8 कोडाची ती 8 मंडळी दिसतात आणि बाहेर फेकण्याचं त्याला काम करतात. अशा प्रकारचं मला भावलं, कारण प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं त्याचं अनालिसिस करता येतं आणि ते भावतं. तर या पद्धतीनं मला असं वाटलं की जे आहे ते 8 कोडाने बाहेर त्या पद्धतीने केलं असावं. त्याच्यासाठी पाठराखण जी केली आहे ती तिथलंच एक आसारामजी लोमटे प्रसिद्ध कादंबरीकारांनी त्याची पाठराखण केलेली आहे आणि ती पाठराखण करताना त्यांनी त्या कवितेच्या संदर्भातली बऱ्यापैकी विश्लेषण केलेलं आहे. त्यामध्ये फक्त एवढंच शेवटचा पॅराग्राफ त्यांचं म्हणणं असं की ज्या माणसाची दुनिया या कवितेत आली आहे त्याच माणसाच्या उघड पण काळजातल्या बोलीतून ती व्यक्त होते. या बोलीला दगड धोंड्यातून वाहणाऱ्या पाण्याचा नाद आणि तरतरीत रानांचा गंध आहे. मराठी कवितेची स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आश्वासन देणारी कविता आहे. तिला आणखी नवनवे दुमारे भेटतो. हे खरंच याचा जर विचार केला तुम्ही, खरं म्हणजे मगाशी साधारणतः म्हणाल्या की ही कविता ज्याला कळते त्यालाच कळते. कारण याच्यामध्ये मी सुद्धा ती वाचली 2 वेळा, मी ती कविता वाचली त्यावेळेस थोडी समजायला लागली. कारण काय होतं की एकदम पहिल्यांदा एकदा तो विषय नवीन, बरं त्याच्या संदर्भातले जे त्यांनी शब्द जे वापरले, भाषा जी वापरली, त्याच्यामधली ती परभणीकडली तिथली स्थानिक भाषा आहे. त्यामध्ये शब्द जे आहेत त्यांनी मूळ शब्द जे आहेत त्या भाषेतील मूळ शब्द की आता वापरण्यानंतर मूळ शब्द त्यांनी वापरण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्यामुळेच त्याचं सौंदर्य निश्चित वाढलेलं आहे. मनीषा रिठे मॅडमने ही शोषित आणि शापित जगण्याचं वर्णन केलेलं आहे. स्त्री रूपाने नोंदी येतात हे सांगितलेलं आहे. त्यांनी इतक्या कविता आहेत, 59 कविता आहेत, त्याचा केंद्रबिंदू माणूस आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे. कवितेच्या संदर्भामध्ये त्यांना कविता का करावीशी वाटली किंवा अशी काही संदर्भ याच्या अगोदर आलेले आहेत का, म्हणजे जात पंचायतबद्दल लिहिलेले बऱ्याचशा आदिवासी असतील किंवा पाठ्यवंतांचे जे अंतरंग आहे ते वेगवेगळ्या लोकसाहित्यामध्ये असे आलेले आहेत. पण याची दाहकता जी आहे की ज्यांनी अनुभवलेले त्यांनी लिहिणं वेगळं आणि ज्याला जात पंचायतीचं दुःख माहिती नाही त्यांनी त्याचं दुःख समजावून घेऊन परगाया प्रवेश करून ते समजावून घेणे हे महत्वाचं. त्यामुळं देशमुख यांना मी याच्या बाबतीत खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो की त्यांनी या एक वेदनादायी इतिहासाचं, वेदनादायी परंपरेचं त्यांनी याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. खूप सुंदर आहे. ही कविता सुचण्यासाठी आपल्याला कवितेची परंपरा फार मोठी आहे. त्यावेळेस पासून जर म्हणाला तर आतापर्यंत विषयामध्ये खूप वेगवेगळेपणा आलेला आहे की जसा जसा काळ बदलतो तसा तसा विषय त्या कवितेचे बदलतात, साहित्याचे संदर्भ बदलतात.
पूर्वी मुकुंदराजांना संत पंत यामध्ये साधारणतः देवता नीती आणि नीती राजराजवाड्याचे पराक्रम या पद्धतीचं पंत आणि पंत साहित्य आलं. संत काव्याची प्रेरणा होती आध्यात्मिक होती. नंतर पुन्हा राजे जे होते त्या काळामध्ये राज्य व्यवस्था त्याची स्तुती करण्यासाठी ते शाहीर आले, मोरोपंतांनी आर्या रचल्या. त्यानंतर ज्यावेळेस केशवसुताचा युग आला केशवसुतांनी सांगितलं होतं की त्यामध्ये त्याची अभिव्यक्ती त्यांनी जी व्यक्त केली त्यामध्ये ऐहिक विषय किंवा लौकिक भावभावना ह्या केशवसुतांनी त्यामध्ये पाहिल्या जाणार. त्यामुळे आधुनिक कवितेचे जनक केले गेले. बालकवीमध्ये सौंदर्याच्या प्रेरणा आल्या. नंतर 1960च्या नंतर ज्यावेळेस स्त्रीवादी कविता आल्या, दलितांच्या कविता आल्या, विद्रोही कविता आल्या किंवा ग्रामीण कविता आला त्यातला हा एक थोडासा बदल पुढे आला असं मला जाणवतं की ही जी 21व्या शतकातली कविता आहे याच्यामध्ये असा कुठला ठप्पा नाही मारता येणार या कवितेला की ही विद्रोही कविता आहे का तर नाही, की दलित कविता आहे का तर नाही. ही जी आहे ती कुणाचं तरी दुःख वर्णन करण्यासाठी सामाजिक ज्या परंपरा आहेत ज्या दुरुस्त करण्याची गरज आहे त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. पण नुसत्या आठवडा आणि बाहेर याच्यामध्ये फक्त भटक्या मुक्तांचा अंतर्गत किंवा त्याच्या शिक्षा फक्त सांगितलेलं तर नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळे त्यांनी विषय मांडलेले. त्यांना ते परभणी जिल्ह्यामध्ये हे मुस्लिम वस्ती आहे तर त्याच्यामध्ये त्यांचे जे मित्र असतील, त्याचे जे सहकारी असतील, त्याचे जे शेजारी असतील तर त्यामध्ये त्यांना जे अनुभव आले त्याचे वर्णन आले त्याचे जवळपास 7-8 कविता आहेत त्यामध्ये. आणि त्या कवितांमध्ये त्या मुस्लिम लोकांचं वर्णन आलेलं आहे. यामध्ये शहरी लोकांना या गोष्टीचं भान असण्याची काही कारण नाही. शहरी लोक शहरांना म्हणजे जाती व्यवस्था त्यापासून तसेच दूर असतात. खेड्यापाड्यात जाती व्यवस्था पाळली जात होती. आजकाल समजा शरीराला जरी अस्पृश्यता पाळली जाते मनाला अस्पृश्यता आजही पाळली जाते, वेगवेगळ्या पद्धतीने पाळली जाते. त्याचे फॉर्मॅट बदललेले आहेत असं मला म्हणणं आहे. आणि देशमुखांनी ते खूप संवेदनशील मनानं खेड्यात राहत असताना त्यांचे अनुभव टिपलेले आहेत. आणि 2017 साली कायदा होऊन सुद्धा ह्या गोष्टी आजही आपल्याला दिसून येतात. यामध्ये कवितेमध्ये त्यांनी माझा एक विषय आवडता आहे की तो त्याच्यावर मी माननीय खरासरांच्या मार्गदर्शन करेल. त्याच्यामध्ये मी आपलं शोधत असतो कुठले साहित्य त्याच्यामध्ये विजेचं चित्र दिसते का तर ते सुद्धा मला त्याला आढळलं. त्यांनी नंतर आणि आधी असे 2 भाग आहेत. नंतर जे 29 कवितांचे भाग आहेत त्याच्यामध्ये एक पाखर अशी एक कविता आहे त्यामध्ये विजेचा संदर्भ आढळतो. त्यांनी नंतरच्या ब्लर टाईप असं सुरुवात आहे ते केलं. तुझ्या कुशीतून उजाडणारा तो तेजोमय वर्तमान असा लखलखू दे हजारो भविष्य काळात. जसा सोनेरी कळसावर तसा सफेद घुमटावर दे त्या पाखराच्या पंखात बिजलीचं बळ. उघडण्यासाठी गल्ली ते मोहल्ला पडू दे त्याच्या कानावर फजर ते ईशा नि भूपाळी ते हरिपाठ कोणत्याही मस्मारात. त्याच्यावर मला फजर ते ईशा हा शब्द मी शोधत होतो. तर हा मुस्लिम लोक ज्यावेळेस सकाळची पहाटेची बांग देतात किंवा प्रार्थना करतात त्याला सकाळच्या जी प्रार्थना आहे त्याला फजर म्हणतात आणि संध्याकाळची जी प्रार्थना त्याला ईशा म्हणतात. जसं हिंदू लोक भूपाळी म्हणतात पहाटे किंवा काकडा आरती असते तशा पद्धतीचा हरिपाठ आहे सायंकाळी. अशा पद्धतीने त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचे शब्द वापरून त्यांनी त्यामध्ये वापर केलेला आहे. त्या भागामध्ये दुवा, सलेची आमा, गाव संदल, कमाल साहेब, बजार, मोहल्ल्यातील मुलं, अमिना, हैदराबादी बिर्याणी अशा काही कविता याच्यामध्ये मुस्लिम चित्रण खूप चांगल्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे. कारण मुसलमानाच्या बाबतीत काय होतं की बऱ्याच वेळा असं भासवलं गेलं किंवा काही ठिकाणी वस्तुस्थिती आहे की हिंदू आणि मुस्लिम म्हणजे कट्टर वेगवेगळे धर्माचे त्यामध्ये कट्टरता असलीच पाहिजे. तर तसं काही मुसलमानांना ऍक्च्युली शिक्षणाचं म्हणावं तेवढं त्यांच्यापर्यंत ती गंगा पोहोचली नाही म्हणा किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना आजही असुरक्षित वाटतं. त्यामुळे त्यांनी मुसलमानाबद्दल एवढ्या चांगल्या पद्धतीने देशपालांचं कौतुक आहे. दुसरं एक विजेच्या संदर्भात आणखी एक मला सांगावं किती पत्र येऊन गेली या बंद घरात. त्या कवितेमध्ये लावलं कायमचं जड उडू बिजली पडायच्या आधी गडबड सरबडी काही दिवसांनी आठवलं औषधाची चिठ्ठी काय राहावी पोचून ठेवलेली मावळदारात. आणि पुढे पोलीस स्टेशनला तुम्ही कविता त्याच्या सुद्धा साधा पडतो. आमच्या घराची लाईट कायम केली कट अजूनही किती सालापासून या जल्लाद वक्ती माय धुते मातेनं पाण्यानं आलेल्या पावसाळ्याच्या ओंजळीवर प्रकाशात. या कविताचे त्याच्यामध्ये त्यांनी वापरत असताना ते शब्द जे वापरलेले त्याच्यामध्ये त्या कवितेचा एक मध्यम म्हणता येईल किंवा मध्य कल्पना येऊ शकते.
यामध्ये पाखरे या शब्दामध्ये त्यांनी मगाशी मला वाचून दाखवलं. आणखी एक नायतरी कविता आहे. आसपासच्या कुटुंबियांकडून 400-500 गोळा करून जळालेला टिकी आणावाच लागतो. तिथं मनोरंजक भाष्य केलेले त्या भट्टाचार्यावर. आकडून बसलेल्या मुळ्याला ऊल भेटणार कशी, शेती आणि त्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न त्याच्यामध्ये मांडले. पासला लागलेलं मेघ वसा तासावंच लागतंय, नाहीतर पाळी माती उलटी कशी. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांनी जे प्रत्येक ठिकाणी शब्द भंडारा वापरून ज्या काव्य केलेलं आहे ते खरोखरच वाखाणण्याजोग आहे. आणि त्यांनी आता राजकारणाचे सध्या पडगम वाचत आहेत, त्याच्यामध्ये सध्या निवडणुका चालू आहे, मतदान आपल्याला मागलं झालं. त्यांनी राजरोसपणे ही जी कविता आहे ना, म्हणजे खऱ्या या व्यवस्थेवर आसूड मारणारी आहे कविता. ती तुम्हाला 2-3 फक्त त्याचे वाचतो. त्याचे जणू यांना इनामात खुरमुंडी भेटली, टांगतात हे आचारसंहितेची माळ खुंटीला, दोष तलेजी पाय दिल गुरुदा भेजा वेगळा करून, ब्या करणारी गंभीर शांतता कुंद्यावर कत्त्याने कापल्या जाते राजरोसपणे. दुसरा स्टांजा बघा. सत्याच्या पलंगावर निसते दलाली, पंडोम लावून चाटुगिरीचा सुहागरात असते पलंग कुठेपर्यंत, आणि दाखवते कुंकू लावलेलं साजर सुवासिनीचं रूप मीडियावर राजरोसपणे. हे जे राजरोसपणे ज्या गोष्टी आता केल्या जातात, सध्या चालू आहे, त्या सगळ्या त्यांनी मांडल्या. खूप दीर्घ कविता आहे, 2-2.5 पानाची कविता आहे. शेवटचं सांगतो त्यांना काय घटक हे का त्यांना, म्हणजे ही पूर्ण पुस्तक किंवा ही कविता का सुरली असली याच्यामुळे त्यांनी खूप महत्वाचं सांगितलं की का लेखनी त्यांची एवढी ताकदवान बनली. फटकतो मनाला तो खाटी खाना, फटकतो मनाला तो खाटी खाना, तो ससा ती सुहागरात ती बिरादरी तो बाग, अजून काळ्या जगातली बरीच काळी वर्तुळे, म्हणूनच ही शाही बोलते आजकाल राजरोसपणे. त्या पद्धतीनं त्यांनी त्यांची शाही जी बोलते राजरोसपणे बोलते ना, ह्या सगळ्या कविता अशाच ताकदीनं त्यांनी उभा केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पुस्तकाचं स्वागत झालं पाहिजे. याचं कारण असतं की मी काही 2-4 कारण काढली. एक म्हणजे एक बहुजन समाजातील कवी एका भटक्या विमुक्तांचं जात पंचायतीमधलं दुःख जाणतो, संवेदना जाणतो, तो त्यांच्यात परकाय प्रवेश करतो आणि तो अत्यंत दमदार कविता लिहितो. त्यामुळे त्यांच्यावर भाष्य करतो, त्यामुळे त्याचं स्वागत करायला पाहिजे. दुसरं, भटक्या जमातीतील जात पंचायतीचं भीषण वास्तव विषय करताना त्यांनी त्यातून बाहेर यावं असंही सुचवतो. परभणीमध्ये मी मगाशी सांगितले मुस्लिम लोकसंख्या भरपूर प्रमाणात असताना त्यांच्या बाबतीतील सर्वधर्म समभावाचे तत्व लागू करतो. त्यात तसलीही त्यांच्यामध्ये कट्टरता दिसली नाही. आणि राजरोसपणे या कविता यासारख्या काही कवितांमध्ये राजकीय भाषेत रेखसपणे करण्याची तारीख कविता दाखवतो. या कविता संग्रहातील समृद्ध अशी मराठवाडी भाषा आणि विशेषतः परभणी भागातील जी भाषा आहे त्यातले जे शब्द आहेत हे खरोखर एक म्हणता येईल की खजिना आहे, तो त्यांनी त्या आपल्या लोकांच्या समोर आणलेला आहे. आणि हे जे सौंदर्य आहे ते यशस्वीरित्या फुलवलं म्हणून त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. या पुस्तकाचं स्वागत करतो. आणि मला वाचक पीठानं त्यांचे संयोजक निर्मळ सर आणि भोसले सर, सगळी बाकी मंडळी त्यांनी बोलवलं त्याबद्दल आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण खूपच छान पद्धतीनं अमोल देशमुख यांच्या काव्य लेखनामागचं त्यांनी जे परकाया प्रवेश करून जे काव्य लेखन केलेलं आहे त्याचं कौतुक असेल किंवा या काव्य संग्रहाची जी भाषिक वैशिष्ट्य आहेत ती भाषिक वैशिष्ट्य जात पंचायत आणि आजचं जे वास्तव आहे ते, आणि एकंदरीत जे भाष्यकार होते त्या भाष्यकारांचं छान विवेचन एकत्र करून आम्हाला खूप छान पद्धतीने हा संग्रह समजून सांगितला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. त्यासोबत भाष्यकार डॉक्टर मनीषा रेड्डी मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. प्राध्यापक डॉक्टर बालाजी डेगोळे सर यांचे खूप खूप आभार. साधना महानूर मॅडम यांचे आभार. कवी अमोल देशमुख यांनी खूप छान पद्धतीने कविता संग्रह घेऊन आम्हाला त्याच्यावर चर्चा करण्याची परवानगी दिली, त्याबद्दल अमोल देशमुख सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यासोबतच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि त्यातल्या विशेष मनीषा उगले मॅडम, कवी कादंबरीकार महेश खराकर, डॉक्टर संतोष देशमुख सर, त्रिभुवन, प्रतिनिधी गायकवाड, वर्षा ढोके मॅडम, कवयित्री कवी गिरीश सोनार, प्राध्यापक सुनील डिसले सर, भारतीय सदस्य मंडळाचे उपस्थित सदस्य आहेत,
त्यांचे मी या प्रसंगी आभार व्यक्त करतो. कवी मारुती डोईफुटे, कवी सुरेश शिवाळे, कवयित्री आशा गांगे मॅडम आणि इतर जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि तांत्रिक कार्य करणारे वाचिक पीठचे चंद्रकांत भोसले सर यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आदरणीय अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.